नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते असणार आहे आन्सर की प्लस डिटेल एक्सप्लेनेशन आणि ॲनालिसिस. स्पॉटलाइट अकॅडमी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या संदर्भात टेस्ट सिरीजमध्ये टेस्ट नंबर 3 या संदर्भात आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूयात सामान्य विज्ञान या विषयासोबत. आता विज्ञानामध्ये बघा जे प्रश्न आहेत तर हे आपल्याला बेसिकली स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, ओके, व त्याचबरोबर कोणत्याही स्टँडर्ड बुकमध्ये जे आहे आलेल्या बघायला मिळतात. आता टॉपिक तेच आहे, परंतु थोडंसं कुठेतरी काय करायचं आहे, लॉजिक अप्लाय करायचं आहे, कुठेतरी जो तर्क आहे तो आपल्याला कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्या संदर्भात जे आहे आपण इथे चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न काय आलेला आहे तर विचारलेला आहे की खालीलपैकी काय अवोगॅड्रो संख्येला सर्वाधिक अचूकपणे दर्शवते. ठीक आहे, असं विचारलेलं आहे बघा. म्हणजे थोडक्यात काय, अवोगॅड्रो नंबर जो आहे तो कोणत्या मार्फत जे आहे ऑप्शन मार्फत रिप्रेझेंट होतो. आता नंबर तर आपल्याला माहिती आहे, नंबर काय अवोगॅड्रोचा तर आहे 6.022 × 10⁻23. हा नंबर जो आहे अवोगॅड्रोचा आपल्याला माहितच आहे. ठीक आहे, पहिला जो ऑप्शन दिलेला आहे यामध्ये दिलेला आहे की 12 ग्राम कार्बन 14 मधील अणूंची संख्या. तर चूक आहे की बरोबर, तर चुकीचं आहे. का, कारण की इथे कार्बन 14 दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे कार्बन 12 जे आहे याच्या 12 ग्राम मधून जे आहे आपण अवोगॅड्रो नंबर रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे, त्यामुळे स्टेटमेंट कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात ऑप्शन नंबर 2 कडे. ऑप्शन नंबर 2 मध्ये विचारलेलं आहे की 22.4 लिटर O2 म्हणजेच काय आहे, O2 वायू आहे. तर वायूमध्ये जे आहे असलेल्या रेणूंची संख्या, रेणू म्हणजे काय, मॉलिक्युल्स, राईट. तर अवोगॅड्रोमध्ये जे आहे आपण मोल म्हणजेच मॉलिक्युल्स याची संख्या जी आहे आपण इथे मोजत असतो. त्यामुळे जे स्टँडर्ड असणार आहे 22.4 लिटर आणि ते पण काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ O2 ऑक्सिजन ॲज अ गॅस. ओके, तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, त्यानंतर तिसरं जर ऑप्शन आपण बघितलं, 1 मोल पाण्याच्या रेणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या. ओके, आता इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये येणार नाही बघा, कारण की जर तुम्ही H2O जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे H2O म्हणजे काय, H2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, टोटल आहे 4. ऑक्सिजनचे किती आहे, टोटल 6. असे इलेक्ट्रॉनची संख्या किती होणार आपली, 10 इलेक्ट्रॉनची संख्या इथे होणार आहे. मग 10 गुणिला अवोगॅड्रोचा नंबर जो आहे ती संख्या तिथे येणार आहे. म्हणजे संख्या कशी आहे, नंबरपेक्षा जास्त आहे, म्हणून हा ऑप्शन इथे चुकीचा असणार आहे. आणि शेवटचं तर नाहीच आहे, इथे जर आपण लॉजिक अप्लाय केलं, 1 ग्राम हायड्रोजन मधील न्यूट्रॉन्सची संख्या. आता जर इथे तुम्ही प्रोटियम पकडला जो की बेसिक रूप आहे हायड्रोजनचा, तर इथे न्यूट्रॉनची संख्या किती असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, मग शब्द कोणता फोकस करायचा आहे, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर इथे जे मॉलिक्युल्स आहे तो शब्द. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे, विचारलेला आहे खालीलपैकी कॅल्शियम आयन चे मानव शरीरातील योग्य जैविक कार्य कोणते आहे. ओके, आता माहिती आहे, आता कोणती जर सामान्य ॲडव्हर्टाइजमेंट जर तुम्ही बघितली असेल तर कॅल्शियमच्या ज्या टॅबलेट्स वगैरे मिळतात बघा, कशासाठी मिळतात बरं त्या, तर बेसिकली जे आहे मसल्स असेल, बोन्स असेल त्यासाठी मिळतात. ठीक आहे, तर थोडंसं तर्क जो आहे आपण तो सुद्धा इथे लावू शकतो. आता बघा इथे विचारलेलं आहे की ते स्नायू आकुंचन व रक्त गोठण्यासाठी सहभागी करतात. तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 असणार आहे. ठीक आहे, ते पेशींमधील ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात. तर कॅल्शियम जे आहे ऑक्सिडायझिंग एजंट नसतो. त्यानंतर तिसरं आहे ते पचनात प्रथिने तोडण्याचं काम करतात. तर प्रथिने तोडण्याचं काम कोण करतं, पचनामध्ये पेप्सिन करत असते, कॅल्शियम नाही. चौथं आहे ते नायट्रोजनयुक्त उर्वरित पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे कार्य कोणाचं आहे, किडनीचं आहे. आणि काय बाहेर टाकलं जातं, युरिया, कॅल्शियम नाही. ओके, तर युरिया जे आहे किडनी मार्फत बाहेर टाकलं जातं शरीराच्या, कॅल्शियम टाकलं जात नाही. तर 4 नंबर ऑप्शन पण कसं आहे, चुकीचं आहे. उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणते संयुग विकिरणाच्या उपचारांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रेडिओ सुरक्षा घटक म्हणून वापरले जाते. आता बघा जे काही रेडिओ किंवा रेडिएशन जे होतं बघा, जसं रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स आहे, थोरियम आहे, प्लुटोनियम आहे, युरॅनियम आहे, त्याच्यामधून जे किरणोत्सारी जे बाहेर पडतात आणि ह्युमन बॉडीला जे आहे, मानवी शरीराला जे तिथे हार्म करतात, इजा पोहोचवण्याचं काम करतात, तर तिथे जे आहे त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी कोणता घटक वापरला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर काय असणार आहे बघा, याचं बेसिकली आहे ऑप्शन नंबर 1,
पोटॅशियम आयोडाईडचा जो आहे मोठ्या प्रमाणात वापर केला जातो बघा. आता सोडियम बायकार्बोनेट नाहीये, तुम्हाला माहिती आहे सोडियम बायकार्बोनेट काय बेसिकली बेस आहे बघा, राईट, तर त्याचा वापर इथे होत नाही. ॲस्कॉर्बिक ऍसिड बेसिकली काय आहे, व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे याचा उपयोग होत नाही. त्यानंतर पुढे आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. तर हायड्रोजन पेरॉक्साईडचे जे गुणधर्म आहे तर ते उलट आहे. रेडिएशन जर झालेलं असेल आणि त्यावरती जर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड अप्लाय केलं तर काय होणार आहे, ती जी ज्वलन आहे तर ती अजून वाढणार आहे. ठीक आहे, तर हे पण सुद्धा इथे चुकीचं आहे. ठीक आहे, 3 नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4. विचारलेला आहे खालीलपैकी कोणते रंगद्रव्य जैविक ऊतीमधील आम्लीय घटक उदाहरणार्थ न्यूक्लिक आम्ल म्हणजेच न्यूक्लिक ऍसिड रंगवण्यासाठी वापरले जाते. आता बघा बेसिक सायन्समध्ये तुम्ही याचा अभ्यास केला असेल, जसं की ग्राम स्टेन टेस्ट असते बघा, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, पर्पल कलर जो आहे तो बॅक्टेरियामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यापैकी एक ऑप्शन ऑलरेडी दिलेला आहे बघा इथे, क्रिस्टल व्हायलेट हे बॅक्टेरियासाठी ग्राम टेस्टमध्ये वापरलं जातं. म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे इथे 2 नंबरचं हे कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचे जर आपण ऑप्शन जर एक्सप्लोर केले तर मिथिल ऑरेंज जे आहे, मिथिल ऑरेंजचा वापर कशासाठी केला जातो, यस, मिथिल ऑरेंजचा वापर जो आहे आपल्याला बेसिकली पीएच साठी केला जातो. ठीक आहे, पीएच जे आहे पीएच दर्शवण्यासाठी जो आहे याचा वापर केला जातो बघा. ओके, त्यानंतर मिथिल ऑरेंजच्या नंतर तिसरा ऑप्शन दिलेला आहे इओसिनचा वापर कशासाठी केला जातो तर ऍसिडिटीसाठी केला जातो. ठीक आहे, एखादा घटक ऍसिडिक आहे का नाही हे ओळखण्यासाठी जे आहे इओसिनचा वापर केला जातो. परंतु स्टेन ऍसिडिक टिश्यूमध्ये जर आपल्याला ओळखायचं असेल तर हेमाटॉक्झिलिन याचा वापर केला जातो. आता शब्दावरून जे आहे तुम्ही ऑप्शन जे आहे ते इथे क्लिक करू शकता बघा. शब्द कोणता आहे, हेमा, आणि आपल्याला माहिती आहे हेमॅटॉलॉजी असेल बरोबर, किंवा हेमोग्लोबिन जे आहे एच पासून जे शब्द असतात ते नेहमी कशाशी रिलेटेड आहे तर ब्लडशी रिलेटेड आहेत. तर कुठेतरी जे आहे बघा बॉडीशी रिलेटेड जे आहे आपल्याला हे ऑप्शन बघायला मिळतं. त्यानंतर इथे जे आहे बघा इओसिनचा वापर कशासाठी होतो तर सायटोप्लाझममध्ये जे ऍसिड आहे हे ओळखण्यासाठी जे आहे इओसिनचा वापर होताना दिसून येतो. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे सन. ओके, सन एक संस्था आहे बघा, एक प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये न्यूट्रॉन्स, हिग्स बोसॉन, न्यूट्रिनोज असे जे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते केले जातात बघा. ठीक आहे, पार्टिकल एक्सेलेटर जे आहे ओके, तर त्याच्या संदर्भात जे आहे ही संस्था जे नेहमी न्यूजमध्ये असते. तर हिग्स बोसॉनवरती विचारलेलं आहे बघा की सनमध्ये शोध लागलेला हिग्स बोसॉन घटक महत्त्वाचा का आहे, म्हणजे मूळ संकल्पना तुम्हाला विचारलेली आहे. हिग्स बोसॉन कशासाठी ओळखला जातो तर कोणत्याही कणांना किंवा कोणत्याही घटकाला वस्तुमान म्हणजेच मास का प्राप्त होते तर यासाठी जे आहे हिग्स बोसॉनचा इथे शोध लागलेला आहे. आणि हे उत्तम पद्धतीचा पर्याय जो आहे कोणता ऑप्शन दर्शवतो इथे, ऑप्शन नंबर 2, कारण तो कणांना वस्तुमान कसे मिळते हे स्पष्ट करते बघा. ठीक आहे, तर योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6. ठीक आहे, आता कर्ण जे आहे त्याला आपण ह्युमन इयर असं म्हणतो. ठीक आहे, कान जो आहे त्या संदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की आंतरकर्णासंदर्भात म्हणजेच काय इनर एअर. ओके, आपल्याला माहिती आहे आउटर, मिडल आणि इनर असे 3 भाग इथे पडतात. तर इनर एअरमध्ये असलेले जे काही घटक आहेत त्याच्यावरती विधान दिलेले आहे. आंतरकर्णासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. पहिलं आहे कर्णशंकू, कॉक्लिया, ध्वनीची कंपने मेंदूला जाणाऱ्या चेता संकेतांमध्ये रूपांतरित करते. ठीक आहे, तर बेसिकली कॉक्लियाचं कामच हे असतं की जे सिग्नल ट्रान्समिशन आहे तर त्याला ते ट्रान्समिट करण्याचं काम हे करत असतं बघा. ओके, त्यानंतर पुढचं आहे अर्धवर्तुळाकृती नलिका म्हणजे सेमी सर्क्युलर कॅनल्स, संतुलन इक्विलिब्रियम राखण्यास मदत करत असते. ठीक आहे, तर ह्या ज्या बेसिकली नलिका ज्या आहेत जे की व्हेस्टेब्युलर ट्यूबला कनेक्टेड असतात तर ते त्यांचं काम काय असतं, बॅलन्स करणं त्यांचं काम असतं. त्यानंतर तिसरा आहे कॉर्टीचा अवयव, ऑर्गन ऑफ कॉर्टाय, कर्णशंकूमध्ये स्थित असतो. हे पण कसं आहे, ट्रू आहे. त्यानंतर चौथं जे आहे युस्टेशियन ट्यूब म्हणजे युस्टेशियन नलिका संतुलन राखण्यास मदत करते. तर व्हेस्टिब्युलर जे आहे बघा, व्हेस्टिब्युलर नलिका जी आहे तर ती बेसिकली काम करते कशासाठी, संतुलन निर्मितीसाठी. ओके, तर चौथं काय होणार आहे इथे, कॅन्सल आउट होणार आहे. उत्तर काय असणार आहे, ए, बी आणि सी इथे असणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर
पुढचा जो प्रश्न आहे बघा, हा ह्युमन हेअर जे आहे, मानवी केस, त्या संदर्भात विचारलेला आहे. ओके, एकदम बेसिक क्वेश्चन आहे बघा आणि इझी टू सॉल्व आहे. फक्त एक बेसिक घटक माहिती पाहिजे की केस जे आहे त्याच्यावरती कोणता केमिकल किंवा कोणत्या केमिकलपासून तो बनलेला असतो, त्याबरोबर पेशी कशा असतात, मृत असतात की जीवित असतात. ठीक आहे, तर विचारलेलं आहे की मानवी केस व त्यासंबंधी रसायनांबाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे. केस हे मुख्यतः केराटीन या प्रथिनाची बनलेले असतात. आता मानवामध्ये जे काही नेल्स आहे त्याला आपण नख असं म्हणतो, त्याचबरोबर केस जे आहेत, हेअर, हे सर्व कशाने बनलेले असतात तर केराटीनने बनलेले असतात. म्हणून बघा प्रत्येक शॅम्पूवरती तुम्ही असं नाव बघितले असेल, केराटीन शॅम्पू. ठीक आहे, त्यानंतर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे इथे मेलॅनिन केसाचा रंग ठरवतं. आता तुम्हाला तर माहिती आहे की जो कलर आहे, डार्क कलर जो आहे ना, तर तो मेलॅनिनमुळे येत असतो बघा. सेकंड कसं आहे, ट्रू आहे. थर्ड आहे केस पूर्णपणे जिवंत पेशीने बनलेले असतात. जर केस जिवंत पेशीने बनलेले असतील तर ॲज सून ॲज यू टच दी युअर हेअर, म्हणजे केसांना जसा हात लावला तर केसांना जे आहे तिथे त्रास झाला असता किंवा तिथे जे आहे संवेदना जी आहे ती जाणवली असती, परंतु तिथे ॲज सच संवेदना जाणवत नाही. पण संवेदना जाणवते कुठे, जाणवते मुळाला जाणवते, जिथून मूळ जो आहे केस उगवलेला आहे. मग हा जो मूळ आहे त्याला म्हटलं जातं हेअर बल्ब. काय म्हटलं जातं, हेअर बल्ब. ओके, तर हेअर बल्ब जे आहे इथे आपल्याला लिव्हिंग सेल्स बघायला मिळतात. कुठे, हेअर बल्बच्या इथे. परंतु जो पुढचा जो भाग आहे तिथे आपल्याला डेड सेल्स म्हणजेच मृत पेशी बघायला मिळतात. म्हणजे दोन्ही प्रकारच्या पेशी ज्या आहेत त्या केसांमध्ये आढळतात. हेअर बल्बच्या तिथे आहेत लिव्हिंग आणि त्याच्यावर आहेत मृत पेशी. ओके, तर इथे स्टेटमेंट कसं आहे, पूर्णपणे म्हणजे संपूर्ण. तर संपूर्ण आहे का, तर नाही, काही भाग बनलेला आहे आणि काही भाग नाही आहे. सी इथे चुकीचं असणार आहे. त्यानंतर चौथा आहे सिबॅशियस ग्रंथी केसांसाठी तेलकट पदार्थ तयार करते. केसामध्ये व्यवस्थित जे आहे ऑइलीनेस राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये जे ग्लॉसीनेस आहे तो राहायला पाहिजे, धुळीपासून जे आहे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, जे स्काल्प आहे, जी त्वचा आहे तिथे जे आहे डॅन्ड्रफ, फंगस याच्यापासून जे आहे प्रोटेक्शन निर्माण करण्यासाठी बॉडीमध्ये नॅचरली काय आहे, सिबॅशियस ग्रंथी आहे ज्याच्यामधून तेल जे आहे तेल हे सिक्रीट केलं जातं बघा. ओके, तर उत्तर काय असणार आहे, ए, बी आणि डी, म्हणजे पर्याय नंबर 1 इथे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 8. आता पोटातील जे काही आम्ल व पचन प्रक्रिया आहे त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत, म्हणजे योग्य आहे. पहिलं आहे जठरग्रंथी HCl स्त्रवित करते. ठीक आहे, तर डायल्यूट HCl जे आहे तर ते स्त्रवलं जातं बघा जनरली. पहिलं बरोबर आहे. HCl मुळे पेप्सिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये होत असते. तर बेसिकली प्रथिन्यांचं विघटन करण्यासाठी प्रथिने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यामुळे जे आहे इथे ब्रेकडाऊन केलं जातं बघा. ओके, त्यानंतर पुढचं आहे की श्लेष्मा म्हणजेच म्युकस पोटाच्या आतल्या भिंतीचे रक्षण करते. तर गॅस्ट्रिटिस नावाचे जे काही बिमाऱ्या असतात बघा, गॅस्ट्रिटिस, त्याच्यानंतर आहे IBS इरिटेबल बोवेल सिंड्रोम, त्याच्यानंतर आहे क्रोन्स डिसीज, क्रोन्सचा आजार, असे जे काही पोटाचे आजार आहेत ते कशामुळे बेसिकली सुरुवात होते, तर श्लेष्म जे आहे म्युकस हे नष्ट होऊन जातं. इनर लेअर जे आहे पोटाच्या आतड्यांमधली, तर ती जेव्हा नष्ट होते तेव्हा तिथे ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि तिथे अल्सर निर्माण होतो आणि त्यामुळे जे आहे परिणामी हे सर्व बिमाऱ्या आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर सी जे आहे, सी इथे करेक्ट आहे की रक्षण जे आहे ते केलं जातं. चौथा आहे की HClचे अतिरिक्त प्रमाण अल्कोलेसिस निर्माण करते. आता इथे शब्दावरून तुम्हाला ऑप्शन पकडायचा आहे. शब्द बघा काय आहे, अल्कोलेसिस. जर तुम्हाला इथे नाही कळालं तुम्ही खाली इथे इंग्लिशमध्ये पण बघू शकता. अल्कोलेसिस आहे, अल्कोलेसिस. आणि आपल्याला माहिती आहे ॲसिड आणि अल्कलीन हे दोन काय आहे, वेगवेगळे घटक आहेत. मग आता हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे का अल्कलीन आहे, तर बेसिकली हे आम्ल आहे म्हणजेच ॲसिड आहे. तर ॲसिडमुळे अल्कोलेसिस होऊ शकतो का, तर होऊ शकत नाही. ठीक आहे, तर ॲसिडमुळे काय होणार, ॲसिडोसिस होणार, अल्कोलेसिस होणार नाही. तर उलट जो आहे इथे शब्द दिलेला आहे म्हणून डी पर्याय जो आहे इथे स्टेटमेंट इथे चुकीचं ठरणार आहे. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे, A, B आणि C, पर्याय नंबर 1 इथे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न नंबर 9, योग्य जोड्या जुळवा. ओके, तर बेसिकली तुम्हाला जे आहे विविध इथे वनस्पती रोग दिलेले आहेत आणि त्या संदर्भात कोणते त्याला कार्यात्मक जे आहे कारणीभूत घटक असं इथे विचारलेलं आहे बघा. ठीक आहे, सिट्रस कॅन्कर आहे, त्यानंतर बटाट्याचा उशिरा करपा दिलेला आहे, त्यानंतर आहे भेंडीतील विषाणूजन्य हळद्या रोग. ओके, त्याला आपण येलो मोजॅक व्हायरस असं म्हणतो. त्यानंतर आहे गव्हावरील तांबेरा रोग. ओके, जे काही रस्ट असते बघा. ठीक आहे, तर ऑप्शन आपण इथे बघूयात.
तर ऑप्शनमध्ये जर तुम्ही ते चेक केलं तर सिट्रस कॅन्कर जे आहे आपल्याला बेसिकली बॅक्टेरियामुळे होताना दिसतं. ठीक आहे, सिट्रस कॅन्कर कशामुळे होतो? बॅक्टेरियामुळे होताना दिसून येतो. आता कोणता बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल आहे तर नाव आपल्या लक्षात ठेवायचं आहे झॅन्थोमोनास. कोणता आहे? झॅन्थोमोनास. ओके, झॅन्थोमोनास हा बॅक्टेरियामुळे काय सिट्रस कॅन्कर होत असतो. दुसरं दिलेलं आहे लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो. ओके, बटाट्यावरती होणारा जो करपा आहे तर हा जो आहे हा कशामुळे होतो? ओमिसिट यामुळे होतो बघा. ओके, तर बीचं काय असणार आहे? 4 असणार आहे. याचं नाव लक्षात ठेवायचं आहे फायटोप्थोरा. ठीक आहे, फायटोप्थोरा हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे येल्लो व्हेन मोजॅक ऑफ ओकरा. भेंडीवरील जो काही रोग इथे होताना दिसतो तर तो कशामुळे होतो? बेसिकली व्हाईट फ्लायमुळे होतो. आणि हे जे व्हायरस आहे व्हाईट फ्लाय हे कोण कॅरी करतं? तर पांढरी माशी. लक्षात काय ठेवणार आपण? पांढरी माशी. पांढरी माशीद्वारे जो आहे हा विषाणू कॅरी केला जातो, ज्याच्यामुळे जे आहे येल्लो व्हेन मोजॅक या व्हायरसचं नाव आहे बघा. येल्लो व्हेन मोजॅक हा पांढऱ्या माशीद्वारे कशामध्ये होतं? भेंडीमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर सीचं काय आहे? 2 आहे. ओके, मग जोडी कोणती मिळणार आपल्याला इथे? ऑप्शन नंबर 1 मध्ये 2चं 4 आहे, 1चं 3 आहे, सीचं 2 आहे आणि उर्वरित जे आहे डीचं 1 असणार आहे. म्हणजे रस्ट ऑफ फीट कशामुळे होणार? फंगसमुळे होणार आहे. आणि फंगसची प्रजाती कोणती आहे? तर प्युकेनिया आहे बघा. ठीक आहे, तर प्युकेनिया जी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, याच्यावरती ऑलरेडी एक PYQ येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर वनस्पती रोग असतील, संबंधित घटक असतील तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित रिव्हिजन करायच्या आहेत बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे बघा, पुन्हा एक जुळवा असा प्रश्न आहे. त्यामध्ये इझी तुम्हाला विचारलेला. आता बऱ्याच वेळेस काय होतं की जे रोग आहेत आणि त्याला कारणीभूत जे घटक आहेत तर त्यांच्या बॅक्टेरियाच्या नावामध्ये किंवा विषाणूच्या नावामध्येच त्या बिमारीचं नाव लपलेलं असतं. ओके, तर इझी क्वेश्चन आहे बघा. जसं की टायफॉइड आणि टायफी हा शब्द बघा इथे. सीची जोडी कशासोबत लागते? 4 सोबत लागत आहे. राईट. त्यानंतर कॉलेरा, व्हिब्रिओ कोलेरी म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. डीची जोडी कशासोबत लागलेली आहे? 2 सोबत लागलेली. त्यानंतर क्षयरोग, टीबी म्हणजे काय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं आपण असं म्हणतो. तर काय आहे? जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. त्यानंतर पुढे आहे डिप्तेरियाचं काय आहे? कॉर्निबॅक्टेरियम डिप्तेरी. ठीक आहे, अशा पद्धतीने जे आहे आपल्या जोडी लागणार आहे. एचं काय आहे? 3 आहे. ठीक आहे, म्हणजे पहिला ऑप्शन इथे आपलं करेक्ट असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. ठीक आहे, विचारलेला आहे खालीलपैकी अनुमस्तिष्क संदर्भात कोणते विधान योग्य आहे? अनुमस्तिष्काद्वारे संतुलन व समन्वय होते. लेखन, चालणे अशा स्वेच्छेने हालचालींचे नियमन याद्वारे होते. भूक, शरीराचे तापमान याद्वारे प्रत्यक्ष नियंत्रित केले जाते. तर प्रत्यक्ष नियंत्रित केले जात नाही. कशामुळे केले जाते? हे हायपोथॅलॅमस. लक्षात ठेवायचं, हायपोथॅलॅमस याच्यामुळे नियंत्रित केले जाते बघा. तर सी ऑप्शन इथे कट होणार आहे. उत्तर काय असणार आहे? 2 A, B आणि D. ठीक आहे, डी काय आहे? अनुमस्तिष्क खराब झाल्यास हालचालींचे समन्वय बिघडते, म्हणजे डी नंबर ऑप्शन. आणि त्याचबरोबर ए जे आहे ते कॉम्प्लिमेंटरी असणार आहे, म्हणजे ए आणि डी एकाच पर्यायामध्ये येणं आवश्यक इथे आहे. ठीक आहे, मग ए आणि डी जे आहे आपल्या 4 नंबरमध्ये बघायला मिळतं, परंतु बी जे आहे हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, तर चालणे वगैरे जे आहे ते कुठेतरी सुद्धा रिलेट करतं बघा ते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 12. इथे जोड्या आपल्याला विचारलेला आहे. किडनीमध्ये जो काही नेफ्रॉनचा घटक आहे, नेफ्रॉनचे वेगवेगळे घटक असतात बरोबर, तर त्या घटकांचं आणि त्यांचं कार्य जे आहे ते विचारलेलं आहे बघा. तर बोमन्स कॅप्सूल जे आहे बेसिकली काय करते? तर रक्त गाळणीची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये सहभागी येते. त्यानंतर हिनलेचे जे रूप आहे बघा ते विचारलेलं आहे. समीप संचालित नलिका आणि दूरस्थ संचालित नलिका. ठीक आहे, याला जे आहे बघा आपण PCT आणि DCT म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, बोमन्स कॅप्सूल आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल आहे आणि ऑप्शन नंबर डी जे आहे पेअर नंबर डी जो आहे तो कोणता आहे? डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुल इथे आहे. ठीक आहे, तर जोडी आपण लावूयात. एची जोडी कशासोबत लागणार आहे? 2 सोबत इथे लागणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. लूप ऑफ हेनले जे आहे त्याच्यामुळे काय होतं? तर ऑस्मोटिक ग्रेडियंट जे आहे, प्रेशर जे आहे ते क्रिएट करण्याचं काम इथे केलं जातं. त्याचबरोबर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमध्ये जर आपण बघितलं तर पाणी व इतर आयन पदार्थ जे आहे त्यांचं पुनर्शोषण जे आहे ते केलं जातं.
त्यानंतर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूबुलमधून काय केलं जातं तर इथे जे आहे सिक्रिशन ऑफ आयन्स लाईक K+ अँड H+ जे आहे ते बघायला आपल्याला मिळतं. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. कृत्रिम प्रजन्यवर्षा म्हणजेच आर्टिफिशियल रेन या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. याच्याविषयी योग्य विधाने निवडा. सिल्वर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड यासारख्या रसायनांनी क्लाउड सीडिंग मार्फत जी आहे आर्टिफिशियल रेन क्रिएट केले जातात. ठीक आहे, बेसिक माहिती आहे बुक्समध्ये दिलेली आहे बघा. ठीक आहे, सिल्वर आयोडाइड. त्यानंतर आता पुढचे वाक्य बघा, थोडेसे ॲनालिटिक आहे, थोडेसे समजून घ्यायचे आहे. कृत्रिम पाऊस वायू प्रदूषण वाढवतो. तर वायू प्रदूषण जे आहे कमी केला जातो. ठीक आहे, कोणतंही नवीन तंत्रज्ञान जेव्हा कोणत्या तरी उपयोगासाठी केलं जातं तर त्याचा परिणाम जो आहे तो नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह पद्धतीने विचारलेला असतो. ठीक आहे, त्यानंतर कृत्रिम पाऊस जो आहे तयार करण्यासाठी ढग असणे गरजेचे नाही. तर हे पॉसिबल आहे का की ढगच नाही आणि बिना ढगाचा जो आहे पाऊस इथे पडत आहे, असं पॉसिबल नाही. तर ढग जे आहे इथे आवश्यक घटक असणार आहे. तिसरं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. चौथं जे आहे डी इथे दिलं आहे की दुष्काळग्रस्त भागात शेतीसाठी याचा उपयोग होत नाही. आता बेसिकली आर्टिफिशियल रेन कृत्रिम पाऊस जो आहे याचा वापरच कुठे करणार आहोत आपण, जिथे दुष्काळग्रस्त भाग आहे तिथे. बरोबर, जिथे ऑलरेडी पाऊस पडतो तिथे कृत्रिम पावसाची गरज आहे का, नाही. जिथे पाऊस पडत नाही म्हणजे दुष्काळग्रस्त भाग, जिथे दुष्काळग्रस्त शेती आहे, ओके, अशा ठिकाणी आपण याचा उपयोग करणार आहोत. त्यामुळे उपयोग होत नाही असं असणार नाही. तर हे पण जे आहे चुकीचं आहे. BCD चुकीचं आहे. पर्याय उत्तर फक्त A इथे योग्य असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. विचारलेला आहे जेव्हा 0 डिग्री सेल्सिअस तापमानावर बर्फ वितळून पाणी बनतो तेव्हा शोषलेल्या उष्णतेचा वापर कशासाठी केला जातो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कधी फेज चेंज होतो, फेज चेंज कशाचा, पाण्याचा बर्फामध्ये, तर इथे बेसिकली त्या रिॲक्शनमध्ये फेज चेंजमध्ये टेम्परेचर जे आहे नेहमी कसं असतं, कॉन्स्टंट पद्धतीचं असतं. ठीक आहे, तर त्यामुळे टेम्परेचर जर कॉन्स्टंट आहे तर ऑटोमॅटिकली 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ते कॅन्सल होणार आहे. प्रणालीचे तापमान वाढणे. केमिकल रिॲक्शन जर असली असती तर इथे काय आहे की टेम्परेचर कमी किंवा जास्त झालं असतं, परंतु फिजिकल फेज चेंज आहे म्हणून तापमान हे स्थिर राहणार. त्यानंतर पुढे आहे पाण्याच्या रेणूची गतीज ऊर्जा वाढवण्यासाठी. ठीक आहे, तर इथे कोणत्याही प्रकारची जी आहे गतीज ऊर्जा वाढवली जात नाही. त्यानंतर पुढे आहे बर्फातील आंतररेणू बंध तोडण्यासाठी. बेसिकली जे हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे जे बंध आहे त्याला तोडण्यासाठी जे आहे आपण काय करतो की याचा वितळून जे आहे पाण्यामध्ये याचं रूपांतर करत असतो. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चौथं जे आहे रेणूची स्थितीची ऊर्जा कमी करण्यासाठी. तर स्थितीची ऊर्जा असेल, गतीची ऊर्जा असेल, यांचा संबंध इथे येत नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, SI युनिट जे आहे ते तुम्हाला विचारलेले आहे बघा. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, SI युनिट. आता युनिट सिस्टीम जर चॅप्टर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर इझिली मिळून जाईल. ठीक आहे, फक्त आपल्याला जे आहे युनिट इथे माहिती पाहिजे. युनिट जर माहिती असेल तर इझिली हा क्वेश्चन टॅकल करता येतो बघा. ठीक आहे, तर पहिलं जे विचारलेलं आहे बघा आपल्याला की पहिलं दिलेलं आहे क्रम दिलेला आहे की खालीपैकी SI युनिट यांचा परिमाण म्हणजेच मॅग्नेट्यूड दृष्टिकोनातून योग्य उतरता क्रम लावा. आता कन्सिडर करा की तुम्हाला युनिट पण माहिती नाही, अशी परिस्थिती जर असेल तर कसं लॉजिक आपण अप्लाय करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर, ऊर्जेचा काय आहे, वैश्विक नियम आहे. ऊर्जा ही तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणून ब्रॉडर कन्सेप्ट काय असणार आहे, एनर्जी असणार आहे. मग एनर्जी असलेले जे ऑप्शन्स आहेत ते पहिले सिलेक्ट करून घ्यायचे. मग एनर्जी जिथे नाही आहे ते आपल्या कॅन्सल आउट होणार. राईट, आता मला सांगा बल आणि शक्ती असे 2 आता ऑप्शन आपल्याकडे आहेत. आता शक्ती म्हणजे काय, ऊर्जा प्रति सेकंदाने किती वापरली जाते याला आपण काय म्हणतो, शक्ती असं म्हणत असतो. म्हणजे ऊर्जेचा वापर किती वेळाने कसा केला जातो ही काय बेसिक डेफिनेशन आहे कशाची, शक्तीच्या संदर्भात. म्हणून ऊर्जेनंतर काय येणार, ऊर्जेचाच भाग येणार जो की असतो शक्ती. मग सेकंड याच्यामध्ये काय येणार, शक्ती येणार, ऊर्जा व शक्ती. मग आता ऊर्जा आणि शक्तीच्या नंतर जे आहे इझिली आपल्याला जे आहे 1 ऑप्शन इथे कॅन्सल होतं आणि उत्तर जे आहे ते डायरेक्टली मिळून जातं. तरी पण जर तुम्हाला कन्फ्युजन असेल बल आणि दाबमध्ये, तर दाब कसा असतो, एका स्पेसिफिक एरिया पुरता जो आहे तो मर्यादित असतो. आणि फोर्स जो आहे तर याचं जे मॅग्निट्यूड आहे कसं आहे, मोठ्या प्रमाणात आहे बघा. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 इथे आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात.
पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे एका प्रकाश किरण पाण्यातून अपवर्तनांक 1.33 हवेत अपवर्तनांक 1 मध्ये जात आहे. ठीक आहे, जात आहे बघा. ओके, तर त्या प्रकाश किरणाचा अपातन कोन 60 अंश आहे. अपातन कोन किती आहे? 60 अंश. तर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? क्रांतिक कोन सुद्धा आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच काय क्रिटिकल अँगल आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथे कोणत्या नियमाचा वापर होणार? स्नेलच्या नियमांचा वापर होणार. स्नेल्स लॉ, बरोबर. स्नेलचा लॉचा वापर करून जे आहे आपण इथे क्रिटिकल अँगल जे आहे सॉल्व्ह करून काढू शकतो, म्हणजे जो आहे 48.59. ठीक आहे, आपातन कोन दिलेला आहे आणि त्याचबरोबर क्रांतिक कोन दिलेला आहे. तर नियम काय सांगतो? रिफ्रॅक्शनचा नियम, त्याचबरोबर स्नेल लॉचा नियम. जेव्हा कधी आपातन कोन हा क्रांतिक कोनपेक्षा जास्त असेल तेव्हा काय घडून येत असतं? पूर्ण आंतरिक परावर्तन घडून येत असतं. इट कंटेन्स टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पूर्णपर्यंत जे आहे इंटरनल रिफ्लेक्शन घडून येत असतं. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हा बेसिक जो रूल आहे तो तुम्हाला याच्यामध्ये माहिती पाहिजे. त्यानंतर बघा इझी क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न जो आहे आपल्याला विचारलेला आहे एका नियमावरती. तो नियम आहे बॉईलचा नियम, ज्याला आपण म्हणतो बॉईल्स लॉ. ठीक आहे, बॉईल्स लॉ वरती विचारलेला आहे. आणि बॉईल्सचा लॉ कशाशी संबंधित आहे? गॅसशी संबंधित आहे बघा. ठीक आहे, तर गॅसमध्ये जे आहे बेसिकली आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा संबंध जो आहे तो दाखवला जातो. तर बेसिकली कॉन्स्टंट टेम्परेचरवरती बॉईल्स लॉ काय सांगतो? P1 V1 इज इक्वल टू P2 आणि V2. म्हणजेच काय? प्रेशर व्हॉल्यूम, प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा जो आहे संबंध इथे काय केलेला आहे? सांगितलेला आहे बघा. ठीक आहे, आता जर P1 आणि V1 इज इक्वल टू P2 V2 असेल तर इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करावं लागेल? 200 गुणिला 1 बरोबर जे आहे काय विचारलंय आपल्याला? नवीन आयतन आकारमान किती असेल? म्हणजे V2 आपल्याला विचारलेला आहे. आता पहिल्या इक्वेशन मध्ये आपण संख्या ठेवली, V2 आपल्याला शोधायचा आहे आणि इथे कोणती संख्या असणार आहे? 2.5. 200 गुणिला 1 200 होणार आहे. 200ला जेव्हा आपण भाग देतो कशाने? 2.5 ने, उत्तर काय येणार आहे आपलं? 80 ml येणार आहे. ठीक आहे, तर इझिली जे आहे फक्त बॉईल्स लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इक्वेशन काय? संख्या तुम्ही इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला जे आहे एका सोप्या पद्धतीच्या भागाकाराने जे आहे उत्तर इथे मिळून जातं. ठीक आहे, 80 उत्तर आपलं येणार आहे. 17चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 18. इथे विचारलेला आहे जर वायू भारमाप बॅरोमीटरमध्ये पारास्तंभ अचानक खाली येत असेल तर याचा अर्थ काय? बॅरोमीटर बघा, बॅरोमीटर. ठीक आहे, बॅरोमीटर जे आहे हवामान जे आहे, हवामानामध्ये पाऊस असेल वारा असेल यासाठी जो आहे तो वापरला जातो. बरोबर, हवामानातील जे दाब आहे, प्रेशर आहे, एअर प्रेशर, यासाठी तो वापरला जातो. आता याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे मानांक दिलेले असतात, तिला एक त्याचे अर्थ काय होतात हे इथे विचारलेले आहेत बघा. ठीक आहे, एक एक करून जे आहे बघा याचा अर्थ आपण बघूयात. आता पहिले जे आहे बघा, पहिलं जे ऑप्शन दिलेलं आहे की वातावरणीय दाब वाढतो. ठीक आहे, तर वातावरणीय दाब इथे वाढत नाही. ठीक आहे, दुसरं दिलेलं आहे हवामानात काही बदल होत नाही, हे पण चुकीचं आहे. तिसरं दिलेलं आहे पाऊस किंवा वादळ येण्याची शक्यता आहे. तर जेव्हा कधी 12 स्तंभ हा अचानक खाली येतो याचा अर्थ काय की पाऊस किंवा वादळ जो आहे तो अचानक इथे येणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर वायू भारमापक बिघडलेले आहे, हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, तर बेसिकली जे आहे बॅरोमीटरची जी वर्किंग आहे, पारा जो आहे जो जेव्हा सडनली खाली येतो तर काय आपल्याला त्याच्यामधून उद्देश बघायला मिळतो की पाऊस किंवा वादळ हा येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन इथे आपण बघूया. विमानाच्या पंखांमध्ये कोणता परिणाम बर्नौलीचा सिद्धांत म्हणजे बर्नौलीचा जो प्रिन्सिपल आहे समजून सांगितला जातो? विधान दिलेले आहेत बघा. आता प्रिव्हियस याच्यामध्ये पण जे आहे आपण बर्नौली सिद्धांत बघितला, एखादी गोष्ट वाढली की दुसरी काय होते? कमी होते. ठीक आहे, मग दाब आणि त्याचबरोबर तुमचं जे प्रेशर आहे, ओके, प्रेशर आणि त्याचबरोबर तुमचं जे हे आहे स्पीड, तर त्याच्यामध्ये जे आहे इन्व्हर्स रिलेशनशिप जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यामध्ये बघा इक्वल प्रेशर अबोव अँड बिलो द विंग जनरेट लिफ्ट्स. आता लॉजिकली जर विचार केला वरून आणि खालून जर समान पद्धतीचा जर दाब असेल तर इथे विमान जे आहे ते उडणार आहे का? तर उडणार नाही. ठीक आहे, तर वर आणि खाली समान दाबामुळे गोष्टी घडणार नाही. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे पंखाच्या वर जास्त दाबामुळे ते वर ढकलले जाते. तर वरून जर दाब असेल तर वर ढकलले जाईल की खाली पुश होणार? तर ऑब्व्हियसली जे आहे खाली पुश होणार आहे. सेकंड पण इथे चुकीचं आहे. तिसरं आहे पंखाच्या खाली कमी दाबामुळे, इथे जर शब्द असला असता जास्त दाब तर कदाचित हे उत्तर असू शकतं.
पण शब्द कसा दिला आहे, कमी दाबामुळे विमान खाली खेचले जाते. आणि पुढे पण काय दिलेले, खाली खेचले जाते. प्रश्नामध्ये विचारलेले आहे की ओके बर्नौलीचा सिद्धांत, ओके मग सिद्धांत कशासाठी अप्लाय होईल, तर उडण्यासाठी अप्लाय होईल, खाली खेचण्यासाठी नाही. चौथं दिलेलं आहे की पंख्याची जलद हवा कमी दाब आणि उचल निर्माण करते. ठीक आहे, तर फास्टर एअर ओव्हर द विंग्स क्रिएट्स लो प्रेशर अँड लिफ्ट. ठीक आहे, तर एक कमी दाब जो आहे तो निर्माण होतो, जो खालून जो आहे, जशी स्पीड वाढली, स्पीड जशी वाढली दाब का होतो, कमी होतो. स्पीड वाढली दाब कमी होतो, दाब वाढला स्पीड कमी होते. हा जो इन्व्हर्स रिलेशनशिप आहे स्पीड आणि व्हॉल्यूम मधला, ठीक आहे, तर सॉरी स्पीड आणि प्रेशर मधला, तो हा जो आहे आपल्याला याच्यामधून समजून येतो. ठीक आहे, तर बेस्ट एक्सप्लेनेशन जे आहे ते आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये बघायला मिळते बघा. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे गॅल्व्हॅनिक सेल संदर्भात कोणते विधान योग्य आहे. तर बघा बेसिकली जे सॉल्ट ब्रिज असतो तर याच्यामुळे काय होतं की इलेक्ट्रिकल जी आहे न्यूट्रॅलिटी इथे राहते. ठीक आहे, तर सॉल्ट ब्रिजमुळे काय की विद्युत तटस्थता ही राखली जाते. तेच कशाचं वैशिष्ट्य असतं, गॅल्व्हॅनिक सेलचं. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत बघा आपल्याला बेसिकली रिव्हिजनमधून जे आहे आपल्याला जे आहे बेसिकली ते पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर जे क्वेश्चनमध्ये ज्या हिंट्स लपलेल्या असतात त्या शब्दामुळे असतील किंवा कन्सेप्टमुळे असतील किंवा लॉजिकली असतील तर त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर एलिमिनेशन टेक्निक यूज करून आपण जो आहे आपला वेळ वाचू शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या टेस्टमधले जे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहे ते या ठिकाणी बघायचे आहे. सो क्वेश्चन नंबर 21 जो आहे तिथून आपले जॉग्राफीचे क्वेश्चन स्टार्ट होता. क्वेश्चन नंबर जो 21 आहे तो जर का व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल, इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले होते आणि या 4 स्टेटमेंटबद्दल तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले आहे. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे की हिंदी महासागराची जी सरासरी खोली आहे ती 3500 मीटर आहे, जे की चूक आहे. आता हा जो पहिला मुद्दा आहे हा तुम्हाला शाळेच्या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे दिला आहे आणि ती खोली किती आहे, 4000 मीटर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं रॉंग आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत समुद्रपूर जमीन रुंद आहे तर पश्चिम किनाऱ्यावरती ती अरुंद आहे. हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. जर का तुम्ही भारताच्या कॉन्टिनेंटल शेल्फचा विचार केला, भूखंड मंचाचा विचार केला, तर भारताच्या पूर्व किनारपट्टीला असं जे भूखंड मंच आहे ते अगदी नॅरो आहे, पण पश्चिम किनारपट्टी जवळचं कसं आहे, थोडं ब्रॉड आहे. लक्षात घ्या. सो याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. सी आणि डी स्टेटमेंट जे आहे ते तुमचे बरोबर आहे. जर का तुम्ही हिंदी महासागराचा प्राकृतिक नकाशा बघितला किंवा सागर तळाचा नकाशा बघितला तर तुमच्या लक्षात येईल की लक्षद्वीप, मालदीव्स, छॅगोज ही जी बेटं आहे ही इथे एक जलमग्न पठार आहे, त्या पठारावरती आहेत. ठीक आहे, आणि पूर्वेकडे जर का तुम्ही बंगालच्या उपसागरात गेला तर इकडे काय आहे, एक रिज आहे, एक ओशनिक रिज आहे, तिला आपण 90 ईस्ट असं म्हणून ओळखतो. त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. सी आणि डी विधानं बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 22 बघा, इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते आणि याच्यामध्ये म्हटलं होतं विधान अ आणि विधान ब मध्ये की सगळ्यात पहिले जे पर्जन्याचं आगमन आहे ते अंदमान निकोबार बेट समूहामध्ये होतं आणि अंदमान निकोबार बेट समूहाला नैऋत्य आणि ईशान्य अशा दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. सो दोघंही विधान या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर का बघितलं तर भारतामध्ये किंवा भारताच्या मुख्य भूमीवरती पर्जन्याचं आगमन कधी होतं, ते पण केरळमध्ये, ते आहे 1 जूनला. कधी होतं, 1 जूनला होतं. ओके, पण जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर 1 जूनला केरळमध्ये पाऊस येण्याच्या पूर्वी पावसाचं आगमन कुठे झालं असतं, अंदमान निकोबारमध्ये झालं असतं, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. ओके, सो या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट आपले बरोबर आहे आणि पाऊस जो आहे तो नैऋत्य आणि ईशान्य अशा दोन्ही मान्सून वाऱ्यांपासून मिळतो. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 23. स्थलांतरित शेतीवरती तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. स्थलांतरित शेतीलाच आपण इंग्लिशमध्ये स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर असं पण म्हणतो. जनरली काय केलं जातं तर जंगलातली झाडं तोडली जातात. झाडं तोडल्या गेल्यानंतर जी उपलब्ध भूमी आहे त्या भूमीवरती शेती केली जाते. आता अशी जी शेती असते ती फक्त उदरनिर्वाहापुरतीच केली जाते, त्याच्यातून फार असं काही आर्थिक उत्पन्न मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्यातून आर्थिक विकास सुद्धा साध्य होत नाही. आता याच्यातनं मिळणारं उत्पन्न हे खूप कमी असल्यामुळे काय असतं तर जे अलाइड बिझनेस आहे जसं की पशुपालन वगैरे आहे ते याचा इथे मोठ्या प्रमाणात विकास झालेला असतो. सो स्थलांतरित शेती किंवा उदरनिर्वाहापुरता केली जाते, बरोबर आहे. दर एकरी उत्पादन हे अतिशय कमी असतं कारण की इथे कुठेही रासायनिक खतं वगैरे वापरले जात नाही, अतिशय पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात असते.
या शेतीपासून आर्थिक विकास होऊ शकत नाही. बरोबर आहे का? कारण की उत्पन्न आणि उत्पादन दोन्हीही कमी असतात. चौथं स्टेटमेंट जे आहे की पूरक व्यवसाय विकसित झालेले नसतात, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथेच खऱ्या अर्थाने काय असतं, पूरक व्यवसाय आपल्याला बघायला मिळतात. मग या ठिकाणी जर का बघितलं तर ए, बी आणि सी हे 3 स्टेटमेंट बरोबर आहे. डी स्टेटमेंट मात्र काय आहे तर चुकीचं आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, सो 23चा जो प्रश्न आहे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 24 कडे जाऊयात. इथे तुम्हाला पुन्हा आर्थिक भूगोलावरती प्रश्न विचारला गेला होता. जनरली कोळशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्या कोळशामध्ये सल्फरचं प्रमाण कमी असतं असा कोळसा पर्यावरणासाठी चांगला मानला जातो. पहिलं स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. जे दुसरं स्टेटमेंट आहे की पीठ आणि लिग्नाइट प्रकारच्या कोळशापासून भारतात औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. आता इथे तुम्हाला थोडं कन्फ्यूज करण्यासाठी काय केलं होतं तर सेकंड स्टेटमेंट हे पहिल्या स्टेटमेंटला थोडं पूरक टाकलं होतं. भारतामध्ये किंवा जगामध्ये मोस्ट ऑफ दी जी थर्मल पॉवर जी आहे किंवा औष्णिक ऊर्जा आहे ती पीठ आणि लिग्नाइट पासून नाही तर बिट्युमिनस कोळशापासून तयार केली जाते. इव्हन भारतामध्ये तर जास्तीत जास्त वापर कशाचा असतो, बिट्युमिनस प्रकारच्या कोळशाचा होतो. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट इथं काय आहे चुकीचं आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि जगातील जे बहुतांश कोळसा क्षेत्र आहे ते कुठे आहे तर खंडांतर्गत भागामध्ये आहे, देशांतर्गत भागामध्ये आहे, किनाऱ्यापासून दूर आहे. सो या ठिकाणी ए आणि सी स्टेटमेंट आपलं काय आहे बरोबर आहे. तुम्हाला इथं काय विचारलं होतं, योग्य विधाने ओळखा. म्हणून 24चं उत्तर किती आहे, 24चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. ओके, पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 25 कडे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा 4 प्रशासकीय विभाग होते आणि जिल्ह्यांची संख्या होती फक्त 26. मग सुरुवातीला म्हणजे महाराष्ट्राची स्थापना होत असताना महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग आणि जिल्हे किती होते यांच्या जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत. इथं तुम्हाला काय ओळखायचं होतं, योग्य जोडी ओळखायची होती. ओके, सो इथे पहिले नागपूर डिव्हिजन दिलंय. नागपूर डिव्हिजन मध्ये इथं किती इथे नागपूर प्रशासकीय विभाग दिलाय. इथे 7 जिल्हे होते. नागपूरमध्ये 7 जिल्हे होते का नाही, आता 6 जिल्हे आहेत त्यातले 2 नवीन तयार झालेले आहेत. बरोबर का नाही. आणि अमरावतीमध्ये 1 नवीन जिल्हा तयार झालेला आहे. इथे तुमच्या लक्षात 6 आणि 5 11, 11 मधून 3 मायनस झाले, किती उरले तुमचे या ठिकाणी 8 उरले. सो नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे होते. कोकण प्रशासकीय विभागामध्ये 4 जिल्हे होते. हे तुमचं उत्तर आहे, हे बरोबर आहे. आता नाव बदललंय, छत्रपती संभाजीनगर. स्थापनेच्या वेळी ते औरंगाबादच होतं. सो तत्कालीन औरंगाबादमध्ये किती होते तर फक्त 5 जिल्हे त्या ठिकाणी होते. आणि पुणे प्रशासकीय विभाग जो होता त्याच्यात सगळ्यात जास्त जिल्हे होते. एकूण जिल्ह्यांची संख्या होती 9. राहील लक्षामध्ये. सो याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 25. ओके, चला आता थोडं पुढे जाऊया आपण. महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला एका बाजूला काय दिली होती, कृषी संशोधन केंद्र दिली होती आणि एका बाजूला कुठल्या संशोधन केलं जातं ते दिलेलं आहे. हळद संशोधन केंद्र कुठे आहे, जर का तुम्ही वाचलं असेल तर हळद संशोधन केंद्र आहे आपलं दिग्रजला. नारळ संशोधन केंद्र कुठे आहे, भाटे. गवत संशोधन पालघर. काजू संशोधन वेंगुर्ल्याला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. मग उत्तर काय पाहिजे आपलं 2, 1, 3 आणि 4. असा पर्याय कुठे दिसतोय का 2, 1, 3, 4 यस. पर्याय क्रमांक 4 काय आहे याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. पुन्हा महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 27. तुम्हाला इथे संवर्धन राखीव क्षेत्र आणि जिल्हा यांच्या 3 जोड्या दिल्या होत्या. इथे भोरगड कुठे आहे, कोल्हापूरमध्ये आहे का नाही, पुण्यामध्ये आहे. काळेघाट कुठे आहे, गडचिरोलीमध्ये आहे का नाही, हे नंदुरबारमध्ये आहे. एकारा चंद्रपूरमध्ये का आहे. सो योग्य जुळलेली जोडी कुठली आहे, फक्त सी जोडी योग्य जुळलेली आहे. म्हणून याचं उत्तर किती आहे 27चं पर्याय क्रमांक 4. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, चला प्रश्न नंबर 28 कडे जाऊया. भूकंप मोजण्यासाठी 2 वेगवेगळ्या स्केल वापरल्या जातात. मर्केली स्केल असते आणि रिश्टर स्केल असते. बरोबर. सो मर्केली स्केल ही काय मोजते, भूकंपाची तीव्रता मोजते, इंटेन्सिटी. आणि रिश्टर स्केल मोजला जातो तर मॅग्निट्यूड मोजला जातो, तीव्रता मोजली जाते. सो विधान अ आणि विधान ब दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे. राहील लक्षामध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 29 कडे जाऊया. इथे तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजीवरचा प्रश्न टाकला होता, प्लेट टेक्टॉनिक्स. ओके, जर का तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्सचा नकाशा बघितला तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोघांच्या दरम्यान कोण आहे, कॅरेबियन भूपट्ट आहे. आणि इथे तुम्हाला तेच विचारलं होतं की कॅरेबियन भूपट्ट हा कोणाच्या दरम्यान आहे. तर उत्तर काय आहे याचं, नॉर्थ अमेरिकन प्लेट अँड साऊथ अमेरिकन प्लेट.
या दोघांच्या दरम्यान. म्हणजे जो 29वा प्रश्न आहे त्याचं उत्तर किती आहे, इथं पहिलंच उत्तर आहे. ओके, चला पुढे तुम्हाला या ठिकाणी जगातले सगळे प्रमुख वाळवंट दिले आहेत आणि त्यांच्या जोड्या इथे लावायला सांगितलेल्या आहेत. दस्तेलूट, दस्तेमार्गो, ओर्डोस वाळवंट आणि कराकुम वाळवंट असे तुम्हाला या ठिकाणी काय दिले आहेत, एकूण 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, मग दस्तेलूट कुठे आहे, दस्तेलूट आहे इराणमध्ये, दस्तेमार्गो अफगाणिस्तानमध्ये, ओर्डोस चीनमध्ये आहे, कराकुम तुर्कमेनिस्तानमध्ये आहे. पुन्हा 2, 1, 3, 4 असा पर्याय कुठे दिलाय तुम्हाला, पर्याय क्रमांक 4 मध्ये. सो जोड्या लावाचं उत्तर किती आहे तुमचं, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 31 क्लायमेटॉलॉजीवरचा प्रश्न आहे बघा. ओके, इथे तुम्हाला काय दिले, 3 स्टेटमेंट दिले होते व्यापारी वाऱ्यांसंदर्भात, ज्याला आपण ट्रेड विंड्स असं म्हणतो. कुठून वाहतात, जर का तुम्ही बघितलं तर विषुववृत्ताच्या जवळून हे ट्रेड विंड्स असे वाहतात. ओके, यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो. अनेक प्रदेशांमध्ये व्यापारी वारे वर्षभर वाहतात, बरोबर आहे. व्यापारी वाऱ्यांना आपण प्राथमिक वारे त्यासाठीच म्हणतो. ठीक आहे, त्यांना इंग्लिशमध्ये प्रिव्हेलिंग विंड्स असं म्हटलं जातं. विंड्स मराठीमध्ये प्रचलित वारे असा शब्द आहे. प्रचलित का, वर्षभर हे वाहत असतात. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांचा वाहण्याचा जो वेग असतो सुमारे ताशी 16 ते 24 किलोमीटर असतो, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये व्यापारी वारे कसे वाहतात, वेगाने वाहतात. ओके, इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, इथे तुम्हाला चुकीचं विधान विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 31 मध्ये बघितलं तर. ओके, आता हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात व्यापारी वारे जर का जोराने वाहत असेल, आता हे स्टेटमेंट बघितल्यानंतर काय होऊ शकतं, कदाचित तुमचं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की नाही उन्हाळ्यात जोरात वाहिले पाहिजे, पण तसं नाहीये. हिवाळ्यामध्ये खरं तर काय असतं, तर यांचा वेग जास्त असतो, उन्हाळ्यामधला यांचा वेग कमी असतो. म्हणून काय होऊन जातं, इथे सी स्टेटमेंट निघून जातं. फक्त डी स्टेटमेंट जे आहे ते पुन्हा बरोबर आहे. उष्ण प्रदेशाकडे वाहतात, कुठे वाहतात, इक्वेटरकडे वाहतात. आलं लक्षामध्ये, म्हणून काय म्हटलेलं आहे, उष्ण प्रदेशाकडे वाहता आहेत, विषुववृत्ताकडे वाहतात ना. हा, म्हणून तुमचं ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात यांचा वेग कमी असतो. ठीक आहे, सो हे तिथं आपण काय केलं, तिसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं केलेलं आहे, लक्षात घ्या. सो मग उत्तर काय लिहायचं, ए, बी आणि डी विधान जे आहे ते तुमचं बरोबर आहे. चुकीचं विधान होतं फक्त सी, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. ओके, चला क्वेश्चन नंबर 32 बघा. पुन्हा क्लायमेटॉलॉजीवरचाच प्रश्न आहे. समताप रेषा, ज्यांना आपण आयसोथर्म्स म्हणतो, नकाशावरची जी सारख्या तापमानाची ठिकाणं आहेत ती जोडण्यासाठी आपण काय करतो, समताप रेषांचा वापर करतो. 4 विधानं दिलेत बघा. जमीन व समुद्र यांच्या सीमेवरती समताप रेषा वक्राकार होता, हे बरोबर आहे. समजा इथे भारत आहे आणि भारताच्या बाजूला इथे समुद्र आहे. समजा ही समताप रेषा जर काय असेल तर काय होते, जिथं जमीन आणि समुद्र एकत्र येतो तिथं ती काय होते, कर्व होते. उत्तर गोलार्धात बऱ्याच अंशी समताप रेषा ज्या असतात त्या कशा असतात, सरळ असतात. हे स्टेटमेंट तुमचं या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे, उत्तर गोलार्धामध्ये नाही तर दक्षिण गोलार्धामध्ये सरळ असतात, कारण की दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचं प्रमाण जास्त आहे. सो सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. थर्ड, समताप रेषांमधील जास्त अंतर हवेच्या दाबातील मंद गतीने होणारे बदल दर्शवते. समताप रेषा जर का दूर असतील तर याचा अर्थ काय होतो, हवेच्या दाबाचा जो फरक आहे तो कसा आहे, अतिशय कमी आहे. म्हणजे एअर प्रेशर काय होते, खूप जास्त चेंज होत नाहीये. समताप रेषा जर जवळ असतील तर काय आहे, तिथे हवेच्या दाबातला जो उतार असतो तो खूप जास्त असतो. महासागरावर समताप रेषांचे जास्त स्थानांतर होत नाही. पुन्हा चौथं स्टेटमेंट जे आहे ते तुमचं बरोबर आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर इथे फक्त आणि फक्त काय आहे, बी विधान चुकीचं आहे. म्हणून तुमचं उत्तर किती आहे, या ठिकाणी पहिलं आहे. क्वेश्चन नंबर 33 कडे जाऊया. मेघालय पठारासंबंधी पुढील विधाने विचारात घ्या. आता इथे मेघालय पठारावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा 4 विधानं दिलेली आहेत. मेघालय पठार कुठे आहे, मेघालय पठार मेघालयमध्ये आहे. तुम्ही जर का भारताचा नकाशा बघितला तर तुमच्या लक्षात येईल इथे या ठिकाणी मेघालय पठार हे मुख्य द्वीपकल्पीय पठारापासून वेगळं होतं. कोणामुळे तर मालडा खिंड आहे, त्या मालडा खिंडीमुळे हे वेगळं झालेलं आहे. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं काय आहे, या ठिकाणी बरोबर आहे. गारो राजमहल खिंडीची निर्मिती, आता मालडा फोर्टलाच गारो राजमहल खिंड पण म्हटलं जातं. अधभ्रंशामुळे झाली आणि कालांतराने गंगेचा गाळा ते साचत गेला आणि ती आता काय झाली, पूर्णपणे भरून निघालेली आहे. तिसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. का, मेघालय पठाराचा जो थोडा विस्तार आसाममध्ये आहे, कुठे,
आसाम राज्यामध्ये, त्याला म्हटलं जातं कार्बी आंग्लॉंग पठार, राहील लक्षामध्ये. आणि चौथं जे आहे, मेघालय पठारापासून मिकी टेकड्या अलग झालेल्या आहेत, त्या तिन्ही बाजूने मैदानाने वेढलेल्या आहेत. तुमचं या ठिकाणी चौथं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 कडे बघूया. जेव्हा हिमनद्या मागे हटतात तेव्हा यू आकाराच्या दऱ्या तयार होतात, बरोबर नाही. हिमनदी जसं जसं विरघळत जाते तसं काय होत जातं, ती मागे मागे सरकते. आणि जेव्हा ती वाहत असते तेव्हा वाहत असताना ती जे यू आकाराच्या दऱ्या तयार केलेल्या असतात, त्याच्यामुळे जे समुद्र किनारे तयार होतात त्यांना फियॉर्ड असा शब्द आहे. ओके, पहिलं उत्तर आहे. पुढचं, पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीला भारतात उजव्या किनाऱ्याने येऊन मिळते. ओके, आता तुम्ही जर का नकाशा बघितला भारताचा या ठिकाणी, तर सिंधू नदी जी आहे ती लडाखमधून वाहते. काही नद्या तिला डावीकडनं येऊन मिळतात, काही नद्या उजवीकडनं येऊन मिळतात. सो सगळ्यात पहिल्यांदा डाव्या किनाऱ्याने येऊन मिळते ती नदी आहे झास्कर नदी. आणि उरलेल्या सगळ्या म्हणजे शोक आहे, गिलगिट आहे आणि शिगार आहे, या सगळ्या नद्या उत्तरेकडनं म्हणजे कुठून, उजव्या बाजूने येऊन मिळतात. राहील तुमच्या लक्षामध्ये. मग इथं काय विचारलंय, कोणत्या नद्या येऊन मिळतात, याचं उत्तर आहे बी, सी आणि डी. झास्कर नदी फक्त डाव्या किनाऱ्याने त्या ठिकाणी येऊन मिळते. पुढे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 36 बघा. पुढील घनकचरा घटक व त्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी यांच्या योग्य जोड्या लावा. आता ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्ही काय करू शकता, लॉजिकने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, बरोबर का नाही. या ठिकाणी कापडाच्या चिन्हांना 5 महिने, कागदी पिशवी 1 महिना, लाकूड 10 ते 15, चामडी बूट 40 ते 45. म्हणजे काय 2, 1, 4, 3 असं तुम्हाला काय पाहिजे त्या ठिकाणी पर्याय पाहिजे. सो पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 36. ओके, राहील लक्षामध्ये. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 37 बघा. कुठल्या कुठल्या प्रकारच्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस असतात. ओके, बेसिकली 4 प्रकारचे इकोसिस्टीम सर्व्हिसेस असतात, बरोबर. प्रोव्हिजनिंग, त्याच्यानंतर इथं बघितलं तर पुरवठा, पूरक, नियामक आणि सांस्कृतिक सेवा. जैविक सेवा असा कुठलाही सेवेचा प्रकार नाही. इकोसिस्टीम पासून आपल्याला वेगवेगळ्या सेवा मिळतात, बरोबर. तिचे एकूण 4 प्रकार केले जातात. हे 4ही प्रकार आहे. 5व्या प्रकारची सेवा नसते. म्हणून इथं काय आहे 37चं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा. इथं तुम्हाला अयोग्य म्हणजे काय, चुकीचं विधान निवडायचं होतं. कस्तुरी हरिण जो आहे त्याच्याबद्दल इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले होते. कस्तुरी हरिण ही एक धोकादायक प्रजाती आहे किंवा धोकाग्रस्त, धोकादायक नाही धोकाग्रस्त प्रजाती आहे. यस, एंडेंजर्ड स्पीसीज आहे, 100% बरोबर आहे. कस्तुरी हरिण प्रजातीच्या मादीपासून कस्तुरी मिळते का, नाही, मादीपासून मिळत नाही. तर जे नर हरिण असतं त्या नर हरिणपासून कस्तुरी मिळवली जाते. म्हणून दुसरं स्टेटमेंट चुकीचं झालं. कस्तुरी हरिण प्रजातीच्या नर हरणांमध्ये पिळदार शिंग असतात, नाही, यांना शिंगच नसतात. ओके, लक्षात घ्या. उलट यांना काय असतात, असे पुढे 2 दात असतात. म्हणून 4थं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. मग चुकीचं विधान कुठलं होतं किंवा अयोग्य विधान, बी आणि सी. म्हणून 38चं उत्तर किती आहे तुमचं, 2 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 39 बघा. रेड डेटा बुक. IUCN काय करतं, ज्या संकटग्रस्त प्रजाती आहे त्यांची एक यादी पब्लिश करतं, त्याला आपण रेड डेटा बुक असं म्हणतो. सो IUCN पब्लिश करतंय का, हो. आता याच्यामध्ये फक्त धोकाग्रस्त किंवा ज्यांना धोका आहे अशाच प्रजातींची यादी असते का, नाही. तर जे अगदी धोक्याच्या जवळ आहेत किंवा असे सुद्धा प्राणी की ज्यांचा धोका इव्हॅल्युएट झालेला नाहीये अशांची सुद्धा याच्यामध्ये काय असतात, नावं असतात. त्याच्यामुळे काय आहे, सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. IUCN रेड लिस्ट ही जगाच्या आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक आहे, बरोबर आहे. बायोडायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये होणारा लॉस सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं. ह्या यादीमध्ये प्रजातींचे 9 वर्गांमध्ये विभाजन केले आहे, अगदी बरोबर आहे. मग इथं काय आहे, जर का तुम्ही बघितलं तर A, C आणि D. पुन्हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, पुढे बघा. पाऱ्यामुळे होणारे प्रदूषणाचे स्रोत खालीलपैकी कुठले आहे. आता पारा जो आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मर्क्युरी म्हणतो. इट्स अ पोल्युटंट. ठीक आहे, त्याच्यामुळे मिनामाटा नावाचा रोग पण होतो. सो याचं प्रदूषण कशा कशामधून होतं, कोळसा जळणारे उद्योग जे आहे, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, बरोबर आहे. मोटारींमधनं होतंय का, बरोबर आहे. कचरा जळणारे जे इन्सिनरेटर असतात त्याच्यातनं होतंय का, होतं आहे. ओके, फक्त सुपरसोनिक जेट विमानांमधनं काय होत नाही, पाऱ्याचं प्रदूषण होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं A, C आणि D. पुन्हा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ओके, चला इथून पुढचे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे यतीन सर घेते. थँक्यू.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेची टेस्ट नंबर 3 जी होती बघा, त्यातील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं, त्याच्या अनुषंगाने त्याचं केलेलं ॲनालिसिस जे आहे ते आज आपण बघणार आहोत बघा. त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या टेस्ट सिरीजमधला 41 नंबरचा प्रश्न. जोड्या विचारल्यात बेसिकली क्रांतिकारक आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या संघटना. त्यातली पहिली जी जोडी आहे बघा मदनलाल धिंगरा. ओके, मदनलाल धिंगरा आणि इंडिया हाऊस. तर बरोबर जोडी बघा. मदनलाल धिंगरा तुम्हाला माहिती आहे की मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा केलेला वध आणि मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तिथं क्रांतिकारकांची सुरू झालेली धरपकड वगैरे. आता ते इंडिया हाऊस कोणाची, श्यामजी कृष्ण वर्मांच्या रिलेटेड असलेलं न्यूजपेपर आहे बघा. विनायक दामोदर सावरकर आणि मित्रमेळा तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रभक्त समूह मित्रमेळा. त्या मित्रमेळाचं नंतर नाव जे बदलून अभिनव भारत केलं बघा. जोसेफ मॅझनीच्या यंग इटलीसारखं अभिनव भारत केलं बघा. तर ते पण निगडीत आहे बघा. दुसरी जी जोडी आहे बघा लाला हंसराज आणि गदर चळवळ. ॲक्च्युअलमध्ये गदर चळवळ जे आहे बघा ते लाला हरदयाळ यांच्याशी रिलेटेड असलेली जोडी बघा. लाला हंसराज दिलेले बघा. इथं एक नामसाधर्म्य असल्यानंतर पोरं जे कन्फ्यूज होतात बघा. तर ते सिली मिस्टेक्सचे प्रकार जे म्हणतो आपण तर त्यामध्ये गणला जाणारा ते लाला हंसराज नाही तर लाला हरदयाळ आहे. लाला हंसराज वगैरे जे आहेत ते आर्य समाजाशी रिलेटेड असणारी व्यक्ती आहेत बघा. ओके, अचूक जोडी विचारली तुम्हाला ए आणि सी उत्तर बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ओके, पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढचा जो प्रश्न तुम्ही बघता की 1937च्या सार्वत्रिक निवडणुका आणि त्यानंतर काँग्रेस सरकारने विविध जी लोकधार्जिनं लोकांच्या उपयोगात असणारी कामं केलेत बरोबर. 35चा ॲक्ट तुम्हाला माहिती आहे, 1935चा ॲक्ट स्ट्रक्चरल पार्ट जो आहे आपल्या घटनेचा तो 1935 ॲक्टमधून घेतला. त्याच ॲक्टने जे आहे प्रांतांना स्वायत्तता दिली. 8 प्रांतामध्ये जे आहे ते काँग्रेसची मंत्रिमंडळ आली आणि त्याच मंत्रिमंडळाने जे आहे कोणते कोणते निर्णय घेतले त्याबद्दल विधानं दिली आहेत. त्या विधानांचा विचार करायचा. राजकीय कैदी पॉलिटिकल प्रिझनर्स आहेत त्यांना सोडण्यात आलं असे एकदम बरोबर आहे बघा. शेतकऱ्यांचे भाडे कमी करण्यात आले हे तुम्हाला माहितीच आहे बघा. इथनं पुढे जे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसवरती जे आहे ते सोशलिस्ट लोकांचा अतिशय प्रभाव जाणवतो तुम्हाला. शेतकऱ्यांचं भाडं कमी करण्यात आलं किंवा कामगारांच्या रिलेटेड देखील काही निर्णय जे आहेत ते घेण्यात आले होते बघा. प्रेसवरचे जे निर्बंध आहेत प्रसारमाध्यमांवरचे ते निर्बंध देखील काही काढण्यात आले. चौथा जे स्टेटमेंट आहे बघा आणीबाणीच्या रिलेटेड जे अधिकार आहे तर ते देणारे कायदे रद्द करण्यात आले. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पॉलिटी जरी माहीत असताना पॉलिटीमध्ये तुम्ही बघता बघा की सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट ड्युरिंग इमर्जन्सी जे आहे ते कुठून घेतलं आहे. आणीबाणीचे सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार जे आहेत ते आपण काढतो बघा आणीबाणीमध्ये, ते कुठून घेतलं आहे तुम्ही तर वायमर रिपब्लिककडनं घेतलं आहे. नसते इमर्जन्सी प्रोव्हिजन्स किंवा आणीबाणीचे अधिकार कुठून घेतलेत म्हणलं तर 1935च्या कायद्याने घेतलेत. हे जे स्टेटमेंट आहे ते अधिकार देणारे कायदे रद्द वगैरे करण्यात आले असा काय विषय येत नाही बघा बरोबर. म्हणजे पहिले 3 वाक्य जे आहेत ते तुमचे बरोबर येतात बघा. पर्यायी उत्तरे तुम्हाला विचारलेत बघा. बी आणि डी बरोबर, ए सी बरोबर. आताच तुम्ही बघितले की डी तर कुठंच नाही आहे बघा, सर्व बरोबर पण त्यामुळे येणार नाही. बी स्टेटमेंट पण जे आहे ते पण बरोबर आहे बघा. शेतकऱ्यांचे भाडे वगैरे कमी करण्यात आले बरोबर. लँड रिफॉर्मच्या रिलेटेड काही पॉलिसी केल्यात बघा. कामगारांच्या रिलेटेड काही चांगले निर्णय घेतले बरोबर. तर ए बी सी बरोबर म्हणजे 42 जे उत्तर आहे बघा 4 नंबर जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे. तीन नंबरचा जो प्रश्न आहे बघा की भारताच्या इतिहासातील खालील घटनांचा विचार करा आणि त्यांचा योग्य कालक्रम क्रोनॉलॉजिकली ऑर्डरमध्ये मांडण्याचे जेव्हा प्रश्न येतात बघा तर त्याच्या स्वरूपात हा प्रश्न आहे बघा. अखिल भारतीय किसान सभेची स्थापना बरोबर. स्वामी सहजानंद सरस्वती असतील किंवा NG रंगा सारखे लोक असतील बघा. ती लोक जे आहेत बघा ते भारतीय किसान सभेच्या रिलेटेड लोक आहेत बघा. किसान सभेची स्थापना कधी आहे बरं? 1936ला आहे बघा. सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1935 याच्या आधीची आहे बघा. मुस्लिम लीगचा पाकिस्तान ठराव जो आहे 1940 नंतर हा ठराव दिसतो. आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना जी आहे ते सुभाषचंद्र बोस यांनी केली. ते तुम्हाला हरिपुरा सेशन माहीत असेल 38चं. 39चं त्रिपुरी सेशन जे आहे त्या त्रिपुरी सेशन नंतर झालेले मतभेद त्यातून सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिला आणि मे 1939 मध्ये बरोबर 1939 मध्ये काय केलेलं दिसून येतं तर फॉरवर्ड ब्लॉकची जी आहे ते स्थापना केली दिसून येते. कालानुक्रमे जर म्हटला तुम्ही तर बघा B, A, D आणि C. B, A
BADC म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे बघा 43चं जे करेक्ट आन्सर आहे बघा तो ऑप्शन नंबर 1 आहे बघा, बरोबर. तो कालानुक्रमे जर घटना तुम्ही लावल्या नीट तर तुम्हाला हे दिसून येतं की BADC म्हणजे सोशलिस्ट पार्टीची स्थापना अगोदर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येतं की किसान सभेची स्थापना आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसून येतं की फॉरवर्ड ब्लॉक आहे, आणि नंतर पाकिस्तानने जे आहे किंवा मुस्लिम लीगने जे आहे तो पाकिस्तानचा ठराव लाव म्हणजे पाकिस्तान रिझोल्युशन असेल किंवा त्याच्यानंतर मग येणारं ज्या कमिटीज आहेत बघा, बरं, ऑगस्ट ऑफर आहे, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह आहे, क्रिप्स मिशन आहे, या सगळ्या घटना त्याला फॉलोअप आहे बघा. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. 44 नंबर प्रश्न जो आहे बघा, कोणती विधान सत्य आहेत विचारले बघा. पहिलं जे वाक्य आहे बघा, काँग्रेसच्या नागपूर अधिवेशन 1920चं जे अधिवेशन होतं बघा, त्यामध्ये प्रांतिक काँग्रेस समित्या भाषिक आधारावर स्थापन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा लँग्वेजच्या बेसिसवर सध्या गाजणारा मुद्दा बघा. तर लँग्वेज हा बेसिस असला पाहिजे काँग्रेसच्या ज्या प्रांतिक समित्या असतील तर तो जो ठराव आहे तो 1920चं जे सेशन आहे बघा, नागपूर अधिवेशन जेव्हा झालं तर तेव्हा घेण्यात आले. वीर राघवाचारी वगैरे जे हाकीम अजमल खान वगैरे सगळे लोक प्रेसिडेंट होते बघा याच्यामध्ये, बरोबर. 1948 मध्ये धार आयोग जो आहे तो अपयशी जेव्हा ठरला त्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचनेच्या निर्मितीसाठी JVP समिती नेमली वगैरे असं स्टेटमेंट आहे बघा. आता पहिलं तर तुम्हाला माहिती आहे की स्टेटमेंट बरोबर आहे, काँग्रेस पहिल्यापासूनच जे आहे ते प्रांतांची जी निर्मिती आहे ती भाषिक आधारावर असावी, प्रांतिक कमिटी ॲटलिस्ट जे आहे ते भाषिक आधारावर असाव्या वगैरे या मताची होती. धार आयोग जेव्हा अपयशी ठरलं म्हणजे काय, त्यांनी जे 1948ला बघा स्वातंत्र्यानंतरचा कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये विविध राज्य जे आहे ते भाषिक आधारावर जे आहे ते वेगळ्या राज्याची मागणी करायला लागली. धार कमिशनने जे आहे हे वेगळ्या राज्याची संकल्पना किंवा भाषिक आधारावर नाकारल्यानंतर JVP नावाची कमिटी होती, बरोबर. त्या JVP कमिटीने ह्या भाषावार प्रांत रचनेसाठी कमिटी नेमली होती. पण इथे ट्रिक आहे बघा, इथं दिलेले बघा केंद्र सरकारने नेमली, ॲक्च्युअलमध्ये ही केंद्र सरकारने नेमलेली समिती नाही, हे काँग्रेस जे पक्ष आहे JVP म्हणजे जे शॉर्ट फॉर्म आहे बघा, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या 3 व्यक्तींनी मिळून बनलेली ही समिती होती बघा. पण हे केंद्र सरकारने अपॉइंटेड कमिटी होती का, तर असं नाहीये. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग होतं. ॲक्च्युअलमध्ये धार कमिशन नंतरच JVP आहे पण ती केंद्र सरकारने नेमलेली समिती नव्हती, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. विधान कोणतं सत्य आहे तुम्हाला विचारलंय बघा, तर फक्त विधान A योग्य आहे. म्हणजे 4 नंबर जे आहे किंवा 44 नंबर जो आहे प्रश्न, तर त्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 फक्त विधान A योग्य आहे एवढंच राहतं बघा. पुढचा जो प्रश्न आहे बघा, खालील विधानांचा विचार करा. छत्रपती शाहू महाराज आणि सत्यशोधक चळवळ यांचं नातं जे आहे ते तुम्हाला प्रचंड म्हणजे त्यांच्या जीवनावर जे आहे शाहू महाराजांच्या ते सत्यशोधक विचारांचा प्रभाव जाणवत होता. ॲक्च्युअलमध्ये महात्मा फुलेंच्या निधनानंतर किंवा सावित्रीमाईंच्या निधनानंतर पर्टिक्युलरली सत्यशोधक चळवळ जे आहे ते बॅकफूटला गेलेलं तुम्हाला दिसून येतं. आणि मग नंतर 1910-11च्या सुमारास जे आहे कोल्हापूरमधूनच जे आहे ते सत्यशोधक चळवळीला परत एकदा जे आहे ते गती देण्याचं काम जर कोणाच्या नेतृत्वाखाली झालं असेल तर ते शाहू महाराजांच्या अंडर झालं होतं बघा. तर शाहू महाराज सत्यशोधक चळवळीच्या विचाराने प्रेरित होते का, ऑब्व्हियसली ते प्रेरित आहेत बघा. आणि ते स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे कट्टर समर्थक, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. वेदोक्ताचं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, वेदोक्त प्रकरण शाहूंना वेदांचा जो आहे वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाकारला, पण आर्य समाजाचं जे काम होतं बघा की वेदांचा अधिकार सगळ्यांना किंवा आर्य समाजाने जे काम केलं त्यामुळे शाहू महाराज स्वतःला मी आर्य समाजी आहे असं म्हणत होते बघा. त्यामुळे आर्य समाजाच्या देखील विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. राजाराम कॉलेज तुम्हाला माहीत असेल की नंतर ते आर्य समाजालाच चालवायला दिलं होतं बघा. तर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव आहे का, तर ऑब्व्हियसली आहे. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा सत्यशोधक समाजाचे जे ते ॲक्टिव्ह मेंबर नसतील पण विचारांनी प्रेरित आहे का, तर 100% आहे. आर्य समाजाचे मात्र ते स्वतःच म्हणायचे की मी आर्य समाज आहे, बरोबर. दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहे, योग्यच विचारले तुम्हाला दोन्ही विधाने बरोबर. म्हणजे 45 नंबर जो प्रश्न आहे बघा त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 1 नंबर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. गौतम बुद्ध, परत फॅक्च्युअल बेसिसचा प्रश्न आहे बघा. गौतम बुद्ध जे आहे ते कोणत्या कुळाशी संबंधित होते बघा. महाजनपदांचा कालखंड बघा, महाजनपदांचा कालखंड, त्यामध्ये असणारी जे काही गणतंत्र आहेत ते सुद्धा अभ्यासणं तुम्हाला महत्त्वाचं असतं. अनेक वेळा
UPSC असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या, त्यांनी प्रश्न याच्यावर विचारून झाले बघा. कुरुवंश कोणता, शाक्य कोणता, मौर्य कोणता आणि कर्नाटक किंवा न्यात्रिका वंश कोणता. तर गौतम बुद्ध तुम्हाला माहिती आहे की शाक्य कुळ जे आहे, शाक्य मुनी, गौतम बुद्धांचं एक नावच आहे बघा, शाक्य मुनी असं त्यांना म्हणतात बघा. शाक्य कुळ अशी संबंध आहे. मग कुरुवंश बघा तुम्हाला माहिती आहे वैदिक ट्राईब आहे बघा, कुरु ट्राईब असेल किंवा पुरु ट्राईब असेल, भरता ट्राईब असेल, तर या सगळ्या वैदिक आहेत बघा, म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या खूप आधीपासून. मौर्य जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य म्हणजे बुद्धांच्या नंतरचे आहे बघा. तर शाक्य मुनी ज्यांना म्हणतो आपण, बरोबर, तर गौतम बुद्ध शाक्य कुळाशी निगडीत असणारे व्यक्ती आहेत बघा. 47 पुढचा जो प्रश्न आहे बघा की प्राचीन भारताच्या संदर्भात बौद्ध आणि जैन धर्मामध्ये कोणती समान वैशिष्ट्ये विचारली आहेत बघा, बरोबर. म्हणजे हे तर तुम्हाला माहिती आहे की बुद्धिझम आणि जैनिझम याला आपण काय म्हणतो, बुद्धिझम अँड जैनिझम इज नथिंग बट दी क्षत्रियाज रिॲक्शन अगेन्स्ट दी ब्राह्मणिकल डॉमिनन्स किंवा ब्राह्मणिकल ऑर्थोडॉक्सी जी होती त्याच्या विरोधात जे तुम्हाला दिसून येते की 6th century BC, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये तुम्हाला दिसून येते की हे दोन फिलॉसॉफी जे आहेत त्या धर्माच्या स्वरूपात पुढे आल्या. तर यांच्यामधला जो आहे तर समान वैशिष्ट्य कोणती, दोघांनी बघा हे वैदिक धर्म मी जे आता सांगितले, हे वैदिक धर्म त्यात वाढलेला ब्राह्मणिकल डॉमिनन्स, लॅटर वैदिक एज किंवा उत्तर वैदिक कालखंडात तुम्हाला दिसून येते की ब्राह्मणिकल डॉमिनन्स वाढलेला दिसतो, त्यांचा जो आहे तो प्रभाव वाढलेला दिसून येतो. आणि मग त्या वेदांनाच नाकारायचे जे काम जे आहे किंवा वेदांचे अधिकार जे आहेत त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला नाकारतात थोडक्यात. तर हे दोघं पण करतात बघा. कर्मकांडाच्या प्रभावितेचा निषेध, ऑब्व्हियसली कर्मकांड वाढलं होतं बघा, आणि कर्मकांडाच्याच विरोधात जे आहे दोन्ही जे आहे जैनिझम असो किंवा बुद्धिझम असू द्या यांनी ज्ञानमार्ग सांगितलाय बघा, बरोबर. पण तपश्चर्या आणि भोग यांचा अतिरेक टाळणे हे दोघांमधलं कॉमन वैशिष्ट्य नाही बघा. जैनिझम जे दिसतं तुम्हाला, जैनिझम काय दिसतं, एक्स्ट्रीम पिनन्स, संथारासारख्या एक्स्ट्रीम पिनन्स म्हणजे तपश्चर्या किंवा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ते खूप एका टोकाच्या लेवलला असतात बघा. संथारासारखे प्रॅक्टिस जे वारंवार न्यूजमध्ये असते बघा, सुप्रीम कोर्टात पण बऱ्याच वेळा याच्यावर पिटिशन वगैरे दाखल झालेले आहेत बघा. आता ती संथारा जी प्रॅक्टिस आहे की बाबा न खाऊन जे आहे किंवा समाधी अवस्थेत मरण ज्याला म्हणतो आपण, संलेखना, अशी जे गोष्टी आहेत बघा त्या तुम्हाला दिसतात की जैनिझममध्ये दिसतात किंवा एकदम थोडेसे कठोर रूल्स जैनिझममध्ये दिसतात. बुद्धिझमची बेसिक प्रिन्सिपलच आहे बघा, आयुष्य जगण्याचा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. मध्यम मार्ग हा जो कन्सेप्ट आहे, जास्त अतिरेक जे आहे ते तुम्हाला दिसत नाही. म्हणजे हे दोघांमध्ये बुद्धिझम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मध्यम मार्ग, जास्त अतिरेक तुम्हाला दिसत नाही. जैनिझम मात्र तुम्हाला अतिरेक दिसतो, म्हणजे नियम जे आहे ते अत्यंत कठोर दिसतात. हे यांचं समान वैशिष्ट्य विचारले तुम्हाला, हे तर त्यांचं समान वैशिष्ट्य नाही. बी आणि सी मात्र समान वैशिष्ट्य, फक्त बी आणि सी म्हणजे 47 जे आहे त्याचा ऑप्शन नंबर 2 जे आहे तर त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येतं बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा. अनहॅपी इंडिया हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिले बघा. मागं लाला लजपतराय यांच्यावर टिळक कॉलेजच्या अनुषंगाने प्रश्न आला बघा. तसंच दुसरं जे आहे अनहॅपी इंडिया हे जे पुस्तक आहे ते देखील लाला लाजपतराय यांचंच आहे. ॲक्च्युअलमध्ये बघा झालेलं काय होतं की कॅथरीन मायो नावाचे एक हिस्टोरियन आहे, म्हणजे कंटेम्पररी कोलोनियल हिस्टोरियन ज्यांना म्हणू शकतो, वसाहतवादी रायटर्स आहेत बघा वेस्टर्न, त्यांनी जे आहे ना मदर इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि या मदर इंडियाच्या माध्यमातून 1927च्या आसपास 1927च्या आसपासच्या घटना आहेत बघा या. तर त्यांनी काय केलं होतं तर त्या पुस्तकांमध्ये भारतामध्ये जे सामाजिक कुप्रथा जे आहेत त्यांचं मांडण केलं होतं. भारताचं खूप निगेटिव्ह चित्रण जे ते याच्यामध्ये केलं होतं, त्याला प्रत्युत्तर म्हणून लाला लाजपतराय यांनी जे पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक आहे अनहॅपी इंडिया. किती म्हणजे ते पुस्तक जे आहे बघा, जे व्हाईट मॅन्स बर्डन, ऑप्शनलमध्ये बघा ते व्हाईट मॅन्स बर्डन, हिस्ट्री ऑप्शनलचे पण कोर्सेस जे आहेत बघा ते आपल्या अकॅडमीत चालतात. त्याच्यामध्ये व्हाईट मॅन्स बर्डन नावाचा कॉन्सेप्ट आहे बघा. म्हणजे गोरे लोक जे आहेत हे तर ते इथं आले भारतामध्ये आणि त्यांनी भारताला सिव्हिलायझेशन वगैरे सिव्हिलाइज्ड केलं, बरोबर. अशा टाईपची जी एक मेंटॅलिटी बनवण्यात आली होती बघा. तर त्या अनुषंगाने ते पुस्तक आहे की भारतामध्ये कशा कुप्रथा आहेत आणि त्याला प्रत्युत्तर जे केलं होतं ते लालाजींनी केलं होतं आणि ते अनहॅपी इंडिया ह्या पुस्तकात होतं. लाला लजपतराय याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येतं. पुढचा जो प्रश्न आहे 1888 1888 मध्ये सुरू झालेली जी आरवी पुरम चळवळ आहे ते कोणी सुरू केली होती. आत्ताच बघा रिसेंटली UPSCला EB रामास्वामी नाईकर यांच्यावर जस्टिस मुवमेंटच्या रिलेटेड प्रश्न आला बघा. तर ते त्याच्या अनुषंगाने अशी जे कधी आरवी पुरम चळवळ जे आहे बघा, जे ब्राह्मणिकल ऑर्थोडॉक्सी, ब्राह्मणिकल जे
तुम्हाला डॉमिनन्स दिसतो किंवा ब्राह्मणिक जो वर्चस्व दिसतं हिंदू धर्मावर, तर त्याला नाकारण्यासाठी जे केरळमधून जे आहे ते आरवीपुरम सुरू करणारे जे व्यक्ती आहेत बघा, श्री नारायण गुरु, हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 49चं 2 जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. श्री नारायण गुरु धर्म परिपालन संघ वगैरे तुम्हाला माहित असेल बघा, हे कसं. आणि नंतरच्या झालेल्या तिथल्या टेम्पल एंट्री मुवमेंट, अशा सगळ्या गोष्टी. रामास्वामी नायकर यांचं काय आहे बरं, जस्टिस पार्टी वगैरे सारख्या गोष्टी आहेत बघा, बरोबर. त्यातूनच पुढे झालेली DMK वगैरे, थंथई पेरियार ज्यांना म्हणतो आपण, बरोबर. श्री राजगोपालाचारी मद्रासचे चीफ मिनिस्टर राहिलेत बघा, काँग्रेसचे एक प्रमुख नेते, नंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडतात. चिदंबरम पिल्ले स्वदेशी मुवमेंटच्या वेळेस स्टीम नेव्हिगेशन कंपनी वगैरे मध्ये नाव येतं बघा यांचं. आरवीपुरम चळवळ केरळमध्ये सुरू झाली होती. मंदिर प्रवेशावरील बंदी याला आव्हान देणारी एक सामाजिक चळवळ आहे केरळमध्ये. इजावा कास्ट जे आहेत बघा, बरोबर, ती नारायण गुरु यांनी सुरू केली होती बघा. 1857च्या उठावाचं पहिलं केंद्र, म्हणजे फॅक्च्युअल किंवा सोप्या पद्धतीचा प्रश्न म्हणू शकतो आपण. तुम्हाला माहिती आहे की पहिलं केंद्र जे आहे बघा, मेरठमधनं जे आहे, मेरठ टू दिल्ली हा प्रवास झाला होता बघा. उठावाचं जे प्रमुख केंद्र, सुरुवात जे ट्रिगर पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तर तो सैनिकी दिसून येतो तुम्हाला. मेरठ ही ह्याचं पहिलं केंद्र होतं बघा. मेरठ ऑब्व्हियसली मेरठ टू दिल्ली ते गेले, आणि मग नंतर बहादूर शाह जफर जे आहेत, शेवटचा मुघल सम्राट जे म्हणतो, त्यांना नामधारी नेतृत्व केलं. आणि मग भारताच्या इतर भागात जे आहेत ते उठावाचं लोन तुम्हाला पसरल्या दिसून येतं. पहिलं केंद्र तुम्हाला विचारलं मेरठ, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 50चं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर दिसून येतं. परत एकदा 1857चा उठाव जे आहे, तर त्यातील खालील विधानांचा विचार करा. मंगल पांडेंनी हे जे बंड आहे ते बाराकपूर येथे सुरू केले, बरोबर. तुम्हाला माहिती आहे बाराकपूर येथून मंगल पांडेंचा उठाव, बरोबर, लाईट इन्फंट्रीचे मेंबर, आणि मग त्यातून काडतुसांचं जे प्रकरण माहिती आहे तुम्हाला, काडतुसांना ते गाय आणि डुकराच्या मांसाची चरबी लावली अशी अफवा जी आहे, किंवा अशा पद्धतीने जो प्रसार झाला बघा, आणि मग सैनिकांनी नकार दिला त्याला, आणि मग मंगल पांडेंनी जे आहे केलेलं बंड तुम्हाला माहिती असेल तर ते बाराकपूर म्युटिनी ज्याला म्हणतो आपण, तर बाराकपूर येथे सुरू केलं होतं, बरोबर आहे बघा. उदाहरण बहादूर शाह जफर यांचे प्रतिकात्मक, आत्ताच तुम्हाला सांगितलं बघा, मेरठमधून ते दिल्लीला गेल्यानंतर बहादूर शाह जफर यांना काय करण्यात आलं तर प्रतिकात्मक का असे ना की नेतृत्व देण्यात आलं होतं. ॲक्च्युअल जी कमांड होती दिल्लीची ते कोणाकडे होती, बख्त खान जो आहे त्यांच्याकडे होती बघा. आणि मद्रास आणि मुंबई प्रांतांनी उठावास संपूर्ण पाठिंबा दिला. ऑब्व्हियसली स्टेटमेंट रॉंग आहे बघा. 1857 तुम्हाला सेपरेट टॉपिक आहे बघा, आणि ॲनालिसिस करताना म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण आता जे आहे तुम्ही करता बघा की 1857च्या उठावाची कारणं काय, तर त्यातलं एक पॉईंट आहे बघा की साऊथ इंडिया रिमेंड अनअफेक्टेड, किंवा साऊथ इंडिया जे आहे त्यातून तुम्हाला फारसा पाठिंबा जे आहे 1857ला मिळायला दिसून येत नाही. मद्रास ऑब्व्हियसली जे आहे मद्रासने पाठिंबा दिलेला दिसत नाही. बॉम्बेमधून पण सगळ्यांनीच पाठिंबा दिला अशातला नाही आहे, आणि त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. योग्य विचारले तुम्हाला, फक्त ए आणि बी जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. त्यामुळे 51 नंबर जो प्रश्न आहे बघा, फक्त ए आणि बी बरोबर, म्हणजे 1 नंबर जो ऑप्शन आहे तो तुमचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर काही संस्थानिक पण आहेत बघा. आता हे बघितल्यानंतर मुंबई मद्रास नंतर तुम्हाला नंतर काय बघायचे, कोणते कोणते असे संस्थानिक होते की ज्यांनी उठावात पाठिंबा किंवा हिरिरीने भाग घेतलाय. कोणते कोणते असे संस्थानिक पण आहेत की त्यांनी जे आहे ते 1857च्या उठावाला पाठिंबा दिलेला दिसत नाही, रादर विरोध केलेला दिसून येतो. हे बघणं पण तुम्हाला अपेक्षित आहे बघा. पुढचा जो प्रश्न आहे 52 नंबरचा प्रश्न, की ब्रिटिश कालखंडातील कामगार कायदे, कामगार चळवळीवर अनेक वेळा प्रश्न दिसून येतात बघा तुम्हाला, बरोबर. राजकीय इतिहास बघत असल्यानंतर हा सामाजिक आर्थिक इतिहास जो आहे तो पण बघणं जे आहे सध्याच्या ट्रेंडनुसार जो आहे तो गरजेचं आहे बघा. तर कामगार कायदे आणि त्याच्याबद्दल विधानांचा विचार करायला सांगितलंय. 1926चा ट्रेड युनियन कायदा, तर भारतात कामगार संघटनांना जो आहे तो कायदेशीर मान्यता देतो बघा. हा ट्रेड युनियन कायदा, ट्रेड डिस्प्यूट्स ऍक्ट वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत बघा त्या 1926-28च्या सुमारास झालेत बघा. त्याच ट्रेड डिस्प्यूट्स कायदा जो आहे ना बघा, त्याच विरोधात जे आहे ते भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकलेला वगैरे. तर 1926चा जो कायदा होता बघा त्याचीच पुढची ती अमेंडमेंट होती. 26चा कायदा मात्र होतो ट्रेड युनियन ऍक्ट, तो भारतात कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देतो का, तर बरोबर आहे. ॲक्च्युअलमध्ये याची बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितली 1917चं रशियन रिव्होल्युशन आणि सगळीकडे स्थापन झालेल्या सगळ्या कामगार संघटना, भारतामध्ये पण सगळ्यात मोठी जी स्थापन झालेली तेव्हाची जी कामगार संघटना आहे बघा, त्याच्या आधी पण झाल्यात, पण अखिल भारतीय स्तरावर म्हणलं तर आयटकची स्थापना 1920ला दिसून येते, बरोबर. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, बरोबर. तर 1926चा ट्रेड युनियन कायदा जो आहे तो कायदेशीर मान्यता देतो. आता ह्याच्या आधी ज्या आहेत त्या
कामगार संघटना नाही आहेत का, तर आहेत, पण कायदेशीर मान्यता त्यांना नाही. कायदेशीर मान्यता त्यांना मिळते 1926 मध्ये. 1881चा फॅक्टरी ऍक्ट हा कामगार स्थितीचे नियमन करणारा पहिला ऍक्ट. ऑब्व्हियसली पहिला कामगार स्थितीचं नियमन करणारा कायदा 1881 आणि दुसरा जो आहे सेकंड फॅक्टरी ऍक्ट जो आहे तो 1891चा. बरोबर. इथलं योगदान तुम्हाला NM लोखंडे यांचं, नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत सत्यशोधक चळवळीशी निगडीत असणारी व्यक्ती, बरोबर, ज्यांना भारतीय कामगार चळवळीचे अग्रदूत वगैरे आपण म्हणतो, तर त्यांचं योगदान तुम्हाला माहितीच आहे. 1881चा फॅक्टरी ऍक्ट ऑब्व्हियसली पहिला नियमन करणारा कायदा आहे. बरोबर आहे बघा स्टेटमेंट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट जो आहे तो सहकार चळवळीच्या काळात लागू झाला. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बघा, हे सगळे 26-28 नंतर सुरू झाले गोष्टी आहेत बघा. हे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट जो आहे तो 1928च्या आसपास आहे. असहकार आंदोलन जे दिसतं तुम्हाला ते 1920 मध्ये दिसतं. 22 दिसतं तुम्हाला. 5 फेब्रुवारी 1922ला जे आहे ते चौरी-चौरा घटना आणि त्यानंतर मग असहकार आंदोलन. तर ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट वगैरे जो आहे तो नंतरचा ऍक्ट आहे बघा. थोडासा 1928च्या आसपासचा ऍक्ट आहे. असहकार चळवळीच्या काळात सुरू झाला आहे का, तर ऑब्व्हियसली नाही आहे. पहिली 2 स्टेटमेंट बरोबर आहे. परत एकदा उत्तर जे आहे 52चं, तर 1 नंबर जे आहे ते तुमचं उत्तर येतं बघा. म्हणजे फक्त विधान A आणि B बरोबर आहे. ओके. नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा, गैर ब्राह्मण चळवळ किंवा ब्राह्मणेतर चळवळ जे म्हणतो आपण, तर त्याच्या उत्पत्तीविषयी जे आहे ते खालील विधानांचा विचार करा. ब्राह्मणेतर चळवळ, मग त्याच्यामध्ये जस्टिस पार्टी किंवा साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन जे असेल त्याची स्थापना असेल किंवा त्याच्या रिलेटेड व्यक्ती असतील किंवा महाराष्ट्रातलं वेदोक्त प्रकरण आणि त्यानंतर ब्राह्मणेतर पक्ष, ब्राह्मणेतर लोकांना जे आहे किंवा राजकीय हक्क मिळावे म्हणून सुरू झालेली चळवळ जी असेल ते अभ्यासणं पण गरजेचं आहे बघा. तर त्याच्यामध्ये शिक्षण आणि प्रशासनातील ब्राह्मण वर्चस्वाविरोधात ही प्रतिक्रिया म्हणून चळवळ उदयास आली का. ऑब्व्हियसली शिक्षण आणि प्रशासन म्हणजे शाहू महाराजांचं योगदान तुम्हाला यातलं सगळ्यांना माहितीच आहे बघा. शाहू महाराजांनी जे ते शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण, नंतर राजकीय हक्कासाठी काय म्हणून ब्राह्मणेतर पक्ष वगैरे, केशवराव जयदेव वगैरे सारखे लोक तुम्हाला माहीत असतील बघा. तर शिक्षण प्रशासनातले ब्राह्मण वर्चस्वाविरोधात प्रतिक्रिया म्हणून चळवळ आहे का, ऑब्व्हियसली आहे. ही चळवळ दलितांविरुद्ध उच्च वर्णीय ब्राह्मणांची हित जपण्यासाठी होती. हे उलट केले बघा. ब्राह्मणांविरुद्ध किंवा उच्चवर्णीय ब्राह्मणांविरुद्ध जे आहे ते दलितांची हित जोपासण्यासाठी डायरेक्ट उलट केले स्टेटमेंट. गडबडीत ते चुकून जातं बघा. आज वाचताना कधी कधी गडबड होती बघा, तर ते उलटे केलेले बघा, त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. आणि दक्षिण भारतीय लिबरल फेडरेशन तेच आता सांग बघा, साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन ना, त्याचंच पुढं जे आहे बघा ते त्यांना थोडंसं अपयश येतं आणि मग ते जस्टिस पार्टी त्यामध्ये मर्ज होऊन नंतर रामास्वामी नायकर यांच्या अंडर येतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन जे आहे 1917-18ला जे आहे ते स्थापना होती. या चळवळीला वेग मिळाला. साऊथ इंडियामध्ये पर्टिक्युलर दक्षिण भारतात तुम्हाला दिसून येते की म्हणजे सगळीकडेच भारतात आहे, पण साऊथ इंडियामध्ये प्रकर्षाने दिसून येते की मोजकीच असणारी जी उच्चवर्णीय लोकसंख्या पण त्यांचं प्रशासनात असणारं प्रचंड प्रमाण, याच्या विरोधात जे राजकीय हक्क प्रशासन असू दे किंवा राजकीय व्यासपीठ असू दे, तर त्याच्यावरती असणारं प्रमाण हे ब्राह्मणेतरांचं वाढावं म्हणून हे दक्षिण भारतीय लिबरल फेडरेशन किंवा जस्टिस पार्टी सुरू केलेली होती बघा. तर तुम्हाला योग्य विधान विचारलेत बघा. ए आणि सी जे आहे, ए आणि सी हे करेक्ट आन्सर आहे बघा. म्हणजे 53 जो प्रश्न आहे बघा, तर तिचं 2 नंबर जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. बी स्टेटमेंट इथलं रॉंग होऊन जातं. पुढचं जे स्टेटमेंट आहे बघा की खालील वृत्तपत्र दिलेत बघा, वृत्तपत्र साप्ताहिक आणि त्यांची संपादक जे असतील, एडिटर्स जे असतील, तर त्यांची जोड्या लावायच्यात बघा. सुधारक तुम्हाला माहिती आहे, सुधारक कोणाचे? केसरी मराठामध्ये काम आगरकरांचा आणि मग मतभेद झाल्यानंतर आगरकरांनी सुधारक सुरू केले बघा. बरोबर. गोपाळ जी आगरकर जे आहे बघा, तर तुम्हाला दिसून येतं की आगरकरांचं सुधारक होतं. काळ तुम्हाला माहिती आहे, काळ करते शिवराम महादेव परांजपे, बरोबर. SM परांजपे, बरोबर. 2 नंबरचा बघा. दीनबंधू, ऍक्च्युअलमध्ये बघा हे दीनबंधू असं पाहिजे. दीनबंधू जे आहे कृष्णराव भालेकरांचा न्यूजपेपर, नंतर तेच पुढं सत्यशोधक समाजाच्या रिलेटेड असणारं न्यूजपेपर बघा. तेच पुढं लिगसी, सत्यशोधक चळवळीचा किंवा कामगार पिचलेल्या वर्गाचा जो आवाज ज्याला म्हणतो आपण, ते दीनबंधूंनी केलेलं बघा. कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं. आणि प्रभाकर बहुमहाजनांचं म्हणजे सगळ्याच जोड्या आहेत त्या योग्य जोड्या आहेत बघा. A 1 2 3 4 बरोबर. ABCDला 1 2 3 4 म्हणजे ऑप्शन नंबर 1 54चं जे उत्तर आहे बघा, ऑप्शन नंबर 1 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येतं. नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा 55 नंबरचा प्रश्न, परत एकदा जोड्या लावा. राजवंश विचारले बघा, एन्शियंट मधला प्रश्न आहे.
राजवंश कोणते कोणती घराणे असतील आणि त्यांचे संस्थापक कोण कोण आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा. शुंगा जे आहे, शुंग डायनास्टी, बरोबर का. पोस्ट मौर्यन साम्राज्य बघा, पोस्ट मौर्यन म्हणजे मौर्य साम्राज्य संपल्यानंतर, म्हणजे मौर्यांच्या लास्टच्या राजाचा जो आहे तो तुम्हाला काय दिसून येतो, वध केलेला. कोणी केला तर पुष्यमित्र शुंगाने केला. आणि मग तुम्हाला इथून परत एकदा जो ब्राह्मणिकल ऑर्डर तुम्हाला शुंग साम्राज्य दिसणार. शुंग असतील, त्यानंतर येणारे कण्व असतील, पोस्ट मौर्यन, उत्तर मौर्य कालखंडातलं सगळं आहे बघा. मौर्य नंतर काय काय झालं तर त्याचा संस्थापक पुष्यमित्र शुंग होते. पुष्यमित्र शुंगानेच काय केलेलं होतं, संस्थापक आहे बघा त्याचा. पल्लव साम्राज्य जे तुम्हाला दिसून येतं, या पल्लवा साम्राज्याचं नरसिंहवर्मन. आता नरसिंहवर्मन जो आहे तो संस्थापक आहे बघा. नरसिंहवर्मन जे आहेत ते पल्लव राजे आहेत बघा. पण यांच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे, जसं UPSCने आता प्रश्न पण विचारला होता, महेंद्रवर्मन पण आहेत याच्या आधी, बरोबर. तुम्हाला हे जरी नाही आठवलं बघा कोण संस्थापक आहे, तुम्हाला हे तरी आठवायला पाहिजे की महेंद्रवर्मन जे आहे त्यांच्यानंतर येतात ते नरसिंहवर्मन येतात बघा. म्हणजे त्यांच्या आधी पण राजे तर ते संस्थापक नाहीत असू शकतं, बरोबर. म्हणजे बी जे आहे ते तुम्हाला काय दिसून येतं, रॉंग दिसून येतं. राष्ट्रकूटांचा जो राजा आहे बघा, राष्ट्रकूटांचा राजा कोण आहे बरं, म्हणजे संस्थापक तर दंतीदुर्ग आहे. राष्ट्रकूट महाराष्ट्राच्या पर्टिक्युलर रिजनमध्ये, बरोबर. तुम्हाला दिसून कैलास टेम्पल तुम्हाला माहिती आहे बघा वेरूळ इथलं. किंवा अमोघ वर्ष जो आहे तो त्यांचा प्रॉमिनंट राजा एक मानला जातो बघा. अमोघ वर्ष जे आहे, अमोघ वर्षाचं कालखंड किंवा UPSCने बऱ्याच वेळा त्यांच्यावर प्रश्न पण विचारले. संस्थापक तुम्हाला MPSC बऱ्याच वेळा विचारते बघा. तर राष्ट्रकूटांचे संस्थापक हे दंतीदुर्ग आहे. चालुक्य जे आहे, चालुक्यांचा पुलकेशिन फर्स्ट जो आहे बघा, पुलकेशिन फर्स्ट तो चालुक्यांचा संस्थापक आहे. चालुक्याज ऑफ बदामी ज्याला म्हणतो आपण, बदामीचे चालुक्य, बरोबर. ह्या चालुक्यांची जी राजवट आहे ती बघा, त्यांच्या चालुक्यन आर्किटेक्चर ज्याला म्हणतो आपण, ज्याला वेसरा स्टाईल म्हणतो बघा. नागर शैली, द्रविड शैली आणि वेसर शैली ज्याला म्हणतो, वेसरा, बरोबर, त्यासाठी प्रसिद्ध आहे बघा. चालुक्याची बदामी जी कॅपिटल होती बघा, तर त्यांचा जो संस्थापक होता बघा पुलकेशिन फर्स्टच होता. नंतरच्या काळात पुलकेशिन सेकंड वगैरे आहे की ज्याने हर्षवर्धनाचा पराभव वगैरे केला. तर पुलकेशिन फर्स्ट जो आहे तो पण, ही पण जोडी बरोबर आहे बघा, ही पण जोडी बरोबर आहे. A, C आणि D हे तिन्ही जोडी बरोबर आहेत बघा. बी ऑब्विसली कुठंच येणार नाही आहे. बी जरी तुम्हाला माहीत असतं, नरसिंहवर्मन पहिला नाही, त्याच्या आधी महेंद्रवर्मन होता किंवा त्याच्यानंतर नरसिंहवर्मन आले, हे जरी तुम्हाला माहीत असतं तरी हा प्रश्न सुटला असता, भलेही तुम्हाला संस्थापक माहीत असो किंवा नसो. त्यामुळं ACD म्हणजे 55 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, सेकंड नंबर जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर होते. हे सगळे होते बघा हिस्ट्री या विषयाचे प्रश्न आणि त्याचा केलेला उहापोह. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा टेस्ट 3 जी आहे तिथं डिस्कशन आपण बघतोय. 56 नंबरचा प्रश्न जो आहे याची जी सुरुवात आहे तर ती चालू घडामोडींपासून आहे. पहिला जो प्रश्न बघा आपण 56 नंबरचा करंटमधला जो आहे तो, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर अमेरिकेतल्या महिलांनी 4B और B4 अशाची चळवळ सुरू केली होती. ती कोणत्या देशामध्ये महिलांनी सर्वप्रथम सुरू केली होती, असा हा प्रश्न आहे बघा. याचं जे उत्तर आहे ते आहे दक्षिण कोरिया. ही चळवळ जी होती ती दक्षिण कोरियामध्ये सुरू झाली होती. हिच्यामध्ये जे आहेत 4B म्हणजे 4B होते की जिच्यामध्ये तुम्हाला जे आहे बिहॉम होतं. बिहॉममध्ये होतं की विषमलिंगी विवाह नको, म्हणजे स्त्री पुरुष विवाह टाळणं जे आहे, किंवा बिचुलसन होतं की जिच्यामध्ये बाळांपण नाही म्हणजे प्रेग्नन्सी नाही आहे. त्याच्यानंतर जे आहे की बियोने म्हणून एक होतं की जिच्यात डेटिंग तुम्ही करणार नाही. आणि द लास्ट वन जे आहे बिसेक्सन जे आहे, म्हणजे काय की लैंगिक संबंध प्रस्थापित न करणे. असे हे 4B होते. हे सगळं सुरू झालं होतं दक्षिण कोरियामध्ये. डोनाल्ड ट्रम्प जे निवडून आले जानेवारी 2025 पासून सगळी सूत्र त्यांच्या हातात आली. डिसेंबर 2024मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. अशा सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात आता तिथल्या ज्या महिला होत्या त्यांना ही गोष्ट अपेक्षित नव्हती की डोनाल्ड ट्रम्प परत राष्ट्रपती बनतील, राष्ट्राध्यक्ष तिथं जे आहे ना, त्या केसमध्ये हा सगळा सिनेरिओ झाला. ओके, सो आन्सर काय आहे दक्षिण कोरिया. मुलांच्या समाज माध्यम वापरावर बंदी घालणारा जगातला पहिला देश कुठला आहे तर आन्सर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया या देशाने जे आहे 16 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांच्या समाज माध्यम वापरावर जे आहे बंदी घातलेली आहे. 16 इयरपेक्षा कमी असणारे जे आहे. ओके, आता सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या फार कॉमन आहेत, पण डायरेक्टली बंदी घालणं जे आहे तर ते ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना मोबिलिटी अरेंजमेंट फॉर अर्ली प्रोफेशनल स्कीम्स ज्याला मेट्स म्हटलेलं आहे, तर त्याच्या अंतर्गत कोणता देश जो आहे तर तो नोकरी देणार आहे. सो याचं उत्तरसुद्धा जे आहे तर ते ऑस्ट्रेलिया आहे.
मोबिलिटी अरेंजमेंट फॉर अर्ली प्रोफेशनल स्कीम जे आहे मेट्स, तर हिच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जो आहे तर तो भारतीय विद्यार्थ्यांना जे आहे नोकरी देणार आहे. मग आता हे कधीपासून सुरू झालं, तर हा सिनॅरिओ 23 मे 2023 पासून सुरू झालेला आहे बघा. सो 2023 पासून जे आहे हे चाललेलं आहे. आणि एकंदर जे आहे मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप ॲग्रीमेंट आपण यांच्याबरोबर केलेलं आहे. मायग्रेशन अँड मोबिलिटी पार्टनरशिप ॲग्रीमेंट MMPA, त्याच्या अंतर्गत हा सगळा सिनॅरिओ आहे. त्याच्यानंतर जे आहे भारतात गिग कामगारांसाठी स्वतंत्रपणे कायदा करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? राजस्थान. आता बघा गिग कामगार काय असतात. गिग कामगार म्हणजे काय की सिम्पली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे जे कामगार आहेत त्यांना गिग कामगार संबोधलं जातं. हिच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्लॅटफॉर्म, नॉन प्लॅटफॉर्म. नॉन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म म्हणजे काय की जे स्विगी, झोमॅटो अशा प्लॅटफॉर्मशी कनेक्टेड आहेत त्यांना प्लॅटफॉर्म वर्कर म्हणतात. आणि अदर दॅन देम बाकीचे जे आहे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे त्यांना जे आहे नॉन प्लॅटफॉर्म वर्कर म्हटलं जातं. कोविडमध्ये हे खूप जास्त फोकसमध्ये आलेत, कारण यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचे सुरक्षेसंबंधीचे नियम किंवा त्याच्यासाठीचे कायदे, मग ती आर्थिक सुरक्षा असेल किंवा सामाजिक सुरक्षा असेल, ते खूप स्ट्रॉंग आपल्याकडे नाही आहेत. आणि त्याच्यामुळे जे आहे यांची फार वाताहत त्या काळात झाली, म्हणून हे न्यूजमध्ये आलेले आहेत. सो गिग कामगारांसाठी कायदा करणारं पहिलं राज्य जे आहे ते राजस्थान आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना जी आहे त्याच्यासाठी बिनचूक विधान तुम्हाला निवडायचं आहे बघा. आता योजनांच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे आयदर अर्थव्यवस्थेत विचारले जातात, करंटमधून पण विचारले जातात बघा. सो इथं जे आहे तुम्हाला बिनचूक विधान जे आहे तर ते निवडायचं आहे बघा. सो मुळात इथं जे आहे तर ही योजना 2024-25 ते 30-31 या 7 वर्षांसाठी जे आहे लागू होणार आहे. हे स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे बघा. आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून ही योजना जी आहे गव्हर्नमेंट घेऊन आलेला आहे. आणि याच्यानंतर जे आहे हिच्यातला जो सिनॅरिओ आहे की हिच्यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते असलेल्या कुटुंबांना शैक्षणिक कर्ज आणि आर्थिक सहाय्य हिच्यामध्ये देण्यात येतं. सो मुळात जे आहे इथला जो सिनॅरिओ आहे तो 10 लाख नाही 8 लाख एवढंच उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे. आणि त्याच्यामुळे सी चुकीचा आहे बघा. सो सी इथं आहे, सी इथं आहे आणि सी इथं आहे. 7.5 लाख रुपयांच्या कर्जासाठी पात्र विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून 75% क्रेडिट गॅरंटी मिळते. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. हिच्यामध्ये एक चेंज करा बघा. इथं ए आणि डी दिलेलं आहे, हिच्यामध्ये बी पण असणं अपेक्षित आहे बघा. सो ऑप्शन 60 जो आहे या 60मध्ये जे आहे आपल्याला एक चेंज आहे तो याच्यामध्ये, पण सी जे आहे तर हिच्यामध्ये ते चुकीचंच आहे, ते बाहेर जाणारच आहे. उत्तर याचं एच येतं बघा. तिच्यामधला हा बीचा पण मुद्दा जो आहे तो, कारण इथं जे बघा 7.5 नाही तर एकंदर जे आहे 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी पात्र हे विद्यार्थी असतील. आणि आपल्याकडं जे आहे अजून पण जे आहे क्रिमिलियर वगैरे जे आहे तो 8 लाखाचा कन्सर्न तिथंही तुम्ही जो आहे तो वापरू शकता लॉजिकली. सो ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 61 नंबर जे आहे बघा COP29 जे आहे हवामान बदल परिषद जी आहे त्याच्याबद्दल योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. COP29 जी आहे तर ही अझरबैजानची राजधानी बाकू इथं झाली होती. आणि हिच्यामध्ये जो दुसरा सिनॅरिओ आहे तो म्हणजे काय की ही कधी झाली, तर ही डिसेंबरमध्ये नाही नोव्हेंबरमध्ये झालेली आहे. सो एकंदर जे आहे दुसरं स्टेटमेंट आपलं जे आहे चुकीचं आहे. 11 ते 22 नोव्हेंबर असं इथं असणं अपेक्षित होतं. COP29 जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण एकंदर एन्व्हायरमेंटचा विचार केला तर त्याचा जो काही त्याचं जे महत्त्व आहे ते खूप खूप जास्त आहे बघा. त्याच्यानंतर 62 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला, भारताचं जे पिनाका रॉकेट लॉन्चर आहे त्याच्याबद्दल बिनचूक विधान आपल्याला निवडायचं आहे. ही जी शस्त्र प्रणाली आहे हिचं नाव भगवान शिवाच्या जे आहे तर धनुष्याच्या नावावरून दिलेलं आहे, तर हे अतिशय योग्य आहे बघा. आता ही एक मल्टी बॅरल रॉकेट प्रणाली जी 44 सेकंदामध्ये 44 रॉकेट दाबू शकते, हे चुकीचं आहे. तर हिच्यामध्ये जे टिपिकल त्याचं हे आहे बघा, तर 44 सेकंदमध्ये हे किती रॉकेट दाबतं 12 रॉकेट्स जे आहे बघा. ओके, सो इथं 44च्या जागी काय पाहिजे होतं 12, हे चुकीचं आहे. पिनाका मार्क 1ची रेंज 75 किलोमीटर एवढी आहे. सो ही पिनाका मार्क 1ची नाही, ही 2ची रेंज आहे 75. मार्क 1ची जी आहे ती 40 किलोमीटर एवढी आहे बघा. सो हे 2 रेफरन्स पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते फक्त अ असं आहे.
उत्तर 3 जे आहे बघा. ओके, पिनाका मार्क 1 40 किलोमीटर, पिनाका मार्क 2 75 किलोमीटर. त्याच्यानंतर जे आहे 63 नंबर जे आहे बघा, मिस युनिव्हर्स 2024 चा किताब जिंकलेली व्हिक्टोरिया केअर थेल्विग ही कोणत्या देशाची नागरिक आहे? सो 63चं जे उत्तर आहे ते आहे डेन्मार्क. आणि पहिल्यांदा डॅनिश स्पर्धक जी आहे तर ती मिस युनिव्हर्स जिंकली आहे. हिच्यातून काय होईल तर हिच्यातून आता डेन्मार्कमध्ये ह्या ज्या सगळ्या सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित असणाऱ्या कंपन्या आहेत ह्या ज्या आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीने जे आहे त्यांचं मार्केट अजून विस्तारू शकतात, असा हा सिनेरिओ आहे. 64चा जर आपण विचार केला बघा तर अमेरिकन लेखिका समंता हार्वे यांच्या ऑर्बिटल कादंबरीला 2024चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता बघा जे पुरस्कार असतात त्या पुरस्कारांबाबत प्रश्न जे आहे ते रुटीन आपल्याला विचारलेले आहेत बघा. योग्य विधान निवडायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये सगळ्यात जे पहिलं आहे बघा तर समंता हार्वे ज्या आहेत त्या अमेरिकन नाही, त्या ब्रिटिश लेखिका आहे. सो त्याच्यामुळे जे आहे फक्त जे आहे तर ते हिच्यामध्ये डील होत नाही आणि त्याच्यामुळे इथं ए. ओके, ऑर्बिटल ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावरची पहिलीच कादंबरी आहे आणि ऑर्बिटल बुकर पारितोषिक जिंकणारं दुसऱ्या क्रमांकाचं छोटं पुस्तक आहे. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते हिच्यामध्ये बरोबर आहे. सो याच्यामध्ये देश जो आहे तो त्यांचा बदलला होता, त्याच्यामुळे उत्तर जे आहे तुमच्या समोर आहे बघा. आता देन 65 जे आहे 65 बघा, मराठी रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो? 65 जे आहे तर मराठी रंगभूमी दिवस जो आहे 5 नोव्हेंबरला जो आहे साजरा होतो. त्याचं कारण असं आहे 5 नोव्हेंबर 1843. ओके, हा जो दिवस आहे बघा इथं विष्णुदास भावे यांनी जे आहे सीता स्वयंवराचा पहिला प्रयोग केला होता. याच्यावर PYQs पण विचारलेले आहेत, सीता स्वयंवर असेल किंवा विष्णुदास भावे. सो आन्सर जे आहे 5 नोव्हेंबर 1843. सो नेक्स्ट वन जे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता पूर्वतयारी निर्देशांक 2023-24 यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? सो यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे बघा तो 72 आहे. आता एकतर जे आहे AI प्रिपेअर्डनेस इंडेक्स IMF आणि त्यांनी याच्यावर काम केलेलं आहे. हिच्यामध्ये जे टॉपचे देश आहेत बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगापूर आहे, US आहे, UK आहे, जर्मनी आणि फ्रान्स. आता हे काय आहे ना की उद्या AIमुळं काय होऊ शकतं किंवा त्याचे जे इम्पॅक्ट आहेत त्या इम्पॅक्टचा विचार करून गोष्टी ज्या आहेत त्या होणं अपेक्षित आहे. AIचे जे इम्पॅक्ट आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का, हा एक मेजर कन्सर्न याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर भारताने आशियाई बँकेकडून $200 मिलियन कर्ज कोणत्या राज्यातील जे आहे शहरी सेवांच्या विकासासाठी घेतलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे उत्तराखंड. भारताने जे आहे आशियाई विकास बँकेकडून उत्तराखंडमधलं जे अर्बन डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी हे लोन घेतलेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ऑपरेशन द्रोणगिरी, याच्याबाबत बिनचूक विधान निवडा. आता 68चा जर विचार केला आपण ऑपरेशन द्रोणगिरीमध्ये जे आहे कृषी उपजीविका रसद वाहतूक या क्षेत्रावर याच्यामध्ये काम केलं जाणार आहे बघा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की इथं भारतातल्या सर्व राज्यात हे राबवलं जाणार आहे का, तर नाही. हा सर्व शब्द जो आहे इथं चुकीचा आहे. आता याच्यामध्ये कुठली कुठली राज्य आहे तर 5 स्टेट्स आहेत जिच्यामध्ये हे डील होणार आहे. मग हे 5 स्टेट्स कुठले आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे UP आहे, हरियाणा याच्यामध्ये आहे, आंध्र प्रदेश आहे बघा, आसाम अँड महाराष्ट्र याच्यामध्ये असल्यामुळे हे आपल्याकरता महत्त्वाचं आहे. सो 5 स्टेट आहेत, त्या 5 स्टेटमध्ये लागू होईल. त्याच्यानंतर मग हे इतर ठिकाणी लागू करायचं नाही करायचं तो मुद्दा असणार आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे 69 नंबरचा प्रश्न आहे बघा. ओके, 69 जे आहे याच्यामध्ये पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता विदा बँकेबद्दल बिनचूक विधान निवडा. सो फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक जी आहे तर विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्यांनी याची जी आहे स्थापना केलेली आहे. सो बरोबर स्टेटमेंट आहे बघा. आणि 7व्या अचोगुस्कम नेतृत्व बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते याच्यामध्ये बरोबर आहेत. सो बेसिकली जे आहे की कृत्रिम विदा आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या बाबी आहेत तर त्या दोन्ही बरोबर आहेत. आता कसं आहे ना की आपल्याला हे रुटीन आहे बघा, जेव्हा एखाद्या याच्यामध्ये पहिलं असं येतं तर ते आपण करून ठेवलं पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ग्रामीण भागातील महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी कोणत्या राज्याने महिला संवाद हा कार्यक्रम राबवलेला आहे? सो 70 जे आहे त्याच्यामध्ये आन्सर आहे
बिहार. ग्रामीण भागातल्या महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी महिला संवाद हा कार्यक्रम बिहार या राज्याने जे आहे तर तो राबवलेला आहे. सो ही एक महत्त्वाची बाब हिच्यामध्ये आहे बघा. आता कसं असतं ना की वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या योजना आहे तर त्या योजना ज्या आहेत त्यासुद्धा आपण ज्या आहे बघितल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसार जे आहे प्रश्न विचारले जातात. आता जर चलनाचं अवमूल्यन झालं, डिप्रिसिएशन झालं तर काय होऊ शकतं बघा. चलनाचं ज्यावेळेस जे आहे अवमूल्यन होतं तर त्या केसमध्ये जे आहे तुमचा इम्पोर्ट कमी होतो पण एक्सपोर्ट वाढतो. ओके, म्हणजे निर्यात तुमची वाढते. तिच्यामुळे जे आहे इथला जो आपला प्रश्न आहे निर्यात करणाऱ्यांना फायदा होईल, बरोबर आहे. सो ए इथं आहे, ए इथं नाही आहे बघा, हे काढलं आपण. आयात करणाऱ्यांना फायदा नाही, तोटा होणार आहे बघा. तिच्यामुळे वरील सर्व हे गेलं. ओके, तिच्यानंतर जे आहे की देशांतर्गत पर्यटन उद्योगाला फायदा होईल, देशातील निर्यात क्षेत्रातील रोजगार घटतील नाही, घटतील हे वाढतील बघा. सो हा सिनॅरिओ चुकीचा आहे. पण देशांतर्गत जे पर्यटन उद्योग आहे तर लोक जास्त भारतात येतील, त्यांना जे आहे कमी करन्सीमध्ये, त्यांच्या देशाच्या कमी करन्सीमध्ये जास्त सेवांचा लाभ इथं घेता येईल. त्याच्यामुळे जे आहे उत्तर आहे ए आणि सी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 72, खालीलपैकी कोणती अवस्था ही आर्थिक एकात्मतेची शेवटची अवस्था आहे. आता बघा आपण आर्थिक एकात्मतेचा जर विचार केला तर सगळ्यात शेवटची अवस्था जी येते ती मॉनिटरी युनियन येते. हे समजून घेण्यासाठी एक बेसिक गोष्ट आहे बघा. हिच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे असतं ते PTA असतं, प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था असते ती फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अशी असते. याच्यानंतर तिसरी अवस्था हिच्यामध्ये जी आहे तर ती इकॉनॉमिक युनियन जी आहे बघा. चौथी जी हिच्यामधली अवस्था आहे ती आहे कस्टम जे आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा नेक्स्ट वन जो येतो हिच्यामधला सिनॅरिओ जो आहे तो म्हणजे इकॉनॉमिक युनियन आणि द लास्ट वन जे आहे ते आहे मॉनिटरी युनियन जे आहे. ओके, सो हा हिच्यामधला एक मुद्दा लक्षात घ्या. ओके, हे जे आहे हे कस्टम युनियन आहे, इकॉनॉमिक नाही. इकॉनॉमिक युनियन आहे, कस्टम युनियन. सो सगळ्यात शेवटची जी स्टेप आपली आहे ती आहे मॉनिटरी युनियन. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा जो आजच्या करंटमध्ये आपण बघितला होता की युरो झोनमध्ये सामील होणारा देश रिसेंटली कुठला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात आपण 73 नंबरचा. 73 नंबर भौगोलिक मानांकन. आता तुम्ही जर बघितलं असेल तर कोल्हापुरी चपलेचा इश्यू सुरू झालेला आहे. कोल्हापुरी चपलेचा विचार करता भौगोलिक मानांकनावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता एकंदर जे आहे की भौगोलिक मानांकन केवळ मानवनिर्मित वस्तूंसाठी असतं का? नाही, हे नैसर्गिक गोष्टींसाठी पण असतं आणि हे एका विशिष्ट भौगोलिक करता दिलं जातं का? बरोबर आहे. कोल्हापुरी चपलेला फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं हे मानांकन मिळालेलं आहे का? हे चुकीचं आहे. कोल्हापुरी चपलेबाबत हा इश्यू झाला होता. कोल्हापूर कर्नाटक अशा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक हे दोन्ही ठिकाणी ते आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर पण याला दिलेला आहे GI टॅग. सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यात येतो. त्याच्यानंतर 74 जे आहे आशियाई विकास बँकेबाबत योग्य विधान निवडा. आशियाई विकास बँक जी आहे बघा हिची स्थापना 1966 मध्ये झाली होती. भारत हा याचा सहसंस्थापक देश आहे. केवळ आशियातील देशच सदस्य बनवू शकतात का? नाही. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? जिथं जिथं ऑनली आहे, ऑल आहे अशा ठिकाणी तुम्ही जरा नीट बघितलं पाहिजे. सो इथं जे आहे आशियाई बँकेच्या बाबतीमध्ये जे आहे ना बाहेरचे पण असतात, जसं US आहे बघा हिच्यामध्ये. ओके, सो हा सिनारिओ जो आहे तो डील नाही होत. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की हिच्यामध्ये एक देश एक मत असं आहे का? नाही. हिच्यामध्ये पण प्रपोर्शन असतं की तुमचं किती भांडवल आहे आणि त्याच्यानुसार जे आहे त्या गोष्टी डील होतात. हिच्यामध्ये सर्वाधिक जो वेटेज आहे तो कुणाचा आहे? जपानचा आहे बघा. सो जपानला सर्वाधिक वेटेज आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे तर ते A and B असं उत्तर आहे बघा याचं. ओके, सो याचे 31 जे आहे फाउंडिंग मेंबर त्याच्यात भारत पण होता. देन 75 जे आहे बघा एक सूर्य एक जग एक ग्रीड या संकल्पनेबद्दल योग्य विधान निवडा. तर ही संकल्पना 2021 मध्ये COP29 मध्ये मांडली होती. आता जर तुम्ही बघा पेपर सोडवताना एक गोष्ट असते, पेपर सोडवताना आपण प्रश्न नीट वाचले पाहिजेत. थोड्या वेळापूर्वी COP29चा प्रश्न तुम्हाला येऊन गेला आणि COP29 जे आहे त्याचा 2024 मध्ये झालेली आहे. मग आता जर इथं 2021 आहे तर ऑब्वियसली COP29 तर हे नाही आहे. तिच्यामुळे जर पेपर जरी तुम्ही नीट वाचला असता तर मग तुम्हाला इथं हा सिनॅरिओ डील झाला असता की सूर्य कधीही मावळत नाही या मध्यवर्ती संकल्पनेवर हे बनलेलं आहे. तर नक्कीच हे त्याच संकल्पनेवर बनलेलं आहे बघा. मग इथं COP29 नाही तर COP26 आहे. ओके,
सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन 76 जे आहे बघा, 76मध्ये जे आहे तुम्हाला एकीकडे जे आहे राज्य आणि तिच्यामध्ये कालवे जे आहेत तर ते दिलेलं आहे. सो इथं जे आहे बघा, पहिलं जे आहे हे इंदिरा गांधी कालवा, हा हरियाणा, पंजाब आणि राजस्थान यांच्याशी संबंधित आहे. दुसरा जो आहे बघा त्रिवेणी कालवा जो आहे बिहारशी संबंधित आहे. मुठा कालवा जो आहे ऑब्वियसली महाराष्ट्राशी संबंधित आहे. आणि सिरहिंद कालवा जो आहे तो हरियाणा, पंजाबशी संबंधित आहे. आन्सर जे आहे तर ते हे आहे. आता याच्यात कसं होतं की मुठा कालवा जो आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला जे आहे सगळ्या दूर कॉमन होतं, त्याच्यामुळे मग ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. इंदिरा गांधी कालवा जो आहे तो फेमस आहे, त्याच्या बाबतीत गडबड होता कामा नाही. ते क्लिअर असलं तर गोष्टी तुम्हाला सोप्या होतात बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की पुढचा जो सिनॅरिओ आहे बघा याच्यामध्ये, आता नेक्स्ट वन जे आहे दुधाच्या बाबतीमध्ये जे आहे प्रश्न येतात. भारतात जगाच्या तुलनेत जवळपास 25% दुधाचं उत्पादन होतं. आता भारत दुधाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे हे आपल्याला माहीत आहे बघा. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये जे आहे की दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीमध्ये भारत जो आहे तर तो अग्रेसर आहे असं म्हटलं गेलं. जरी आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होत असलं तरी आपण फक्त जे आहे दुग्धजन्य पदार्थ 0.1% एवढंच निर्यात करतो. तिच्यामुळे हे जे आहे हे चुकीचं आहे. प्रति प्राणी दूध उत्पादक भारत जगाच्या सरासरी तुलनेमध्ये मागे आहे, हे पण बरोबर आहे बघा. सो तिच्यामुळे जे आहे इथं आपलं जे उत्तर आहे ते ए आणि सी आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत भारत अग्रेसर नाही. जगाच्या तुलनेत जवळपास 25% दुधाचं उत्पादन आहे. 77 नंबरचा जो प्रश्न आहे बघा. सो इथं आपल्याला वाटू शकतं की आपण एवढं उत्पादन करतोय तर आपण निर्यात पण करत असू, तर असं नाही आहे. पण रिसेंटली जे आहे अमूलचा करार झालेला आहे तो कुणाबरोबर झालेला आहे की अमूल युरोपियन कुठल्या कंट्रीला जे आहे ते दूध सप्लाय करणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. देन नेक्स्ट वन 78 नंबरचा प्रश्न आहे बघा. महागाई आणि बेरोजगारी यांचा जर विचार केला तर यांचा संबंध दर्शवणारा वक्र कुठला आहे. सो महागाई आणि बेरोजगारी जे आहे यांचा जो आहे संबंध तुम्हाला कुठं बघायला मिळतो, फिलिप्स वक्रामध्ये जे आहे तर तो बघायला मिळतो बघा. लॅफर वक्र जो आहे तो तुम्हाला काय दाखवतो, टॅक्स रेव्हेन्यू आणि टॅक्स रेट जो आहे, म्हणजे आपण किती जो आहे दर लावतोय टॅक्सचा आणि त्याच्यातून किती ऑप्टिमम लेवलला आपल्याला मिळणार आहे. सो टॅक्स संबंधी आहे, कराचा दर किती असेल, कराचा महसूल किती असेल. त्याच्यानंतर कुझनेट्स कर्व जो आहे, कुझनेट्स कर्व कशा संबंधी आहे, एन्व्हायरमेंट संबंधी आहे. एन्व्हायरमेंटवर होणारा इम्पॅक्ट तिथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि दुसरं जे आहे की एंजल वक्र जो आहे बघा, तर एंजल वक्र जो आहे की तुम्ही हाऊसहोल्ड स्पेंडिंग जे आहे तुमचं ते कुठल्या गोष्टीवर किती आहे हाऊसहोल्ड गुड्सच्या बाबतीमध्ये. सो एंजल वक्र जो आहे तर याच्यामध्ये सिम्पली जे असतं की हा वक्र या पद्धतीने येतो हाऊसहोल्ड गोष्टींच्या बाबतीमधलं स्पेंडिंग. देन 12व्या पंचवार्षिक योजनेत 8.2% लक्षाच्या तुलनेत किती वाढ आपण करू शकतो, तर हिच्यामध्ये जे आहे 6.9 एवढी वाढ जी आहे तर ती आपण करू शकतो. आणि 2012 ते 2017 हे होतं. आणि याच्यामध्ये जे आहे की याची जी थीम होती फास्टर मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्रोथ अशी याची जी आहे तर ती ॲक्च्युली थीम होती बघा. आणि एकंदर जे आहे आपण 6.9 इथं अचीव करू शकलो होतो. आता बघा गरिबीची खरी समस्या वितरणाची नसून उत्पादनाची आहे असं कोण म्हटलं होतं. सो गरिबीच्या बाबतीमध्ये हे जे स्टेटमेंट आहे हे ॲडम स्मिथचं आहे. ओके, तुम्ही जर 2024चा पेपर बघितला तर त्या पेपरमध्ये तुम्हाला अशा संकल्पना ज्या आहेत किंवा ह्या पद्धतीचे स्टेटमेंट्स आणि मग कुणी दिलं हे विचारलेलं आहे. पशुपालन हे द्वितीय क्षेत्रातलं सर्वाधिक महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि पाणी पुरवठा जे आहे तर हे तुमचं तृतीय क्षेत्रात येतं. आता इथं लक्षात घ्या पशुपालन जे आहे ते कशामध्ये येतं, प्रायमरीमध्ये येतं. तिच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि पाणी पुरवठा कशात येतं, सेकंडरीमध्ये येतं. सो तिच्यामुळे हेही चुकीचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पशुपालनाला कृषीचा दर्जा दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर 82 जे आहे कुठल्या गोष्टींचा समावेश खाजगी वस्तूंमध्ये होतो. आता बघा म्हणजे इथं जे आहे खाजगीचा जर विचार केला आपण तर तिच्यामध्ये जेवढ्या काही कन्झ्युमर गुड्स आहेत ते सगळं खाजगीमध्ये येतं. मग तिच्यामध्ये जे आहे बघा इथं कार असेल, टी व्ही असेल. ओके, सो हे खाजगी याच्यामध्ये तुम्हाला बघता येतं. 82 जे आहे ए अँड बी.
आता वायफाय जे होतं ते कशात बघितलं होतं आपण, आठवतं का तुम्हाला? मला सांगा. पहिल्या टेस्टमध्ये एक प्रश्न मी तुम्हाला टाकला होता, सो तो याच्याशी संबंधित होता. त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचा एक्सप्लेनेशन तिकडं आहे. ओके. आणि कोडचा जो आहे तर तो खाजगी याच्यात येत ना बघा, त्याच्यामुळे तो विषय इथं नाही. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न बघा. कौशल्याचा अभाव ज्या वेळेस असतो त्यावेळेस जे आहे कोणती बेरोजगारी अस्तित्वात येते? 83चा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट जे आहे ती याच्यामध्ये महत्त्वाची आहे. कौशल्याचा जर अभाव असेल तर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आज बऱ्याचदा अशा न्यूज आपण वाचतोय की IIT मधल्या पण विद्यार्थ्यांना प्रॉपर जे आहे प्लेसमेंट मिळत नाही आहे. तर याची काही कारणं जी आहेत किंवा बऱ्याचशा IITianशी बोलल्यानंतर आपल्याला काय हाताला लागतं की जी मार्केटची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत नाही आहे स्किलच्या बाबतीमध्ये, असा कन्सर्न जो आहे तो समोर येतो आहे बघा. देन 84 जे आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप का केलं जातं बघा, असा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न आपण का मोजलं पाहिजे? तर उत्पन्न वितरणामधली असमानता आपल्याला दूर करता येते, अर्थव्यवस्थेची क्षमता आपल्याला समजून घेता येते, देशातल्या वेगवेगळ्या नागरिकांच्या जीवनमानाची तुलनासुद्धा आपल्याला करता येते. सो 84 जे आहे याच्यामध्ये सगळेचे सगळे जे स्टेटमेंट्स आहेत ते बरोबर आहे. मुळात असे इन जनरल किंवा टिपिकल असे प्रश्न जे आहेत ते आयोगाने रुटीन विचारलेले आहेत. मग एखाद्या गोष्टीचा परिणाम काय होतो, ही गोष्ट का केली पाहिजे, तर ते आपण प्रॉपरली केलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे बघा, जनता योजना 1985मध्ये 1945मध्ये कोणी दिली होती? सो जनता योजना जी आहे MN रॉय यांनी दिलेली आहे. सो उत्तर जे आहे MN रॉय. आता ही 10 इयर्ससाठी यांनी डील केली होती, 10 इयर्स. आणि याच्यामध्ये यांनी काय केलेलं होतं, सो ॲग्री आणि इंडस्ट्री जे आहे या दोन गोष्टींवर फोकस होता याच्यामध्ये. सो ॲग्री प्लस इंडस्ट्री जे आहे. ओके. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, तर तो पॉलिटी संबंधीचा आहे. आता हे जे तीनही सब्जेक्ट आहे, करंट आपण बघितलं, आता आपण जे आहे इकॉनॉमी झालं, आता पॉलिटी बघतोय. या तिन्ही सब्जेक्टचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. हे जे 3 सब्जेक्ट आहे याच्यावर जर आपली कमांड असेल तर प्रिलिम सोपी होऊन जाते. ओके. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्याला घेता आले पाहिजेत. आता इथं जे आहे बघा, राष्ट्रीय पक्ष म्हणून जे काही अटी आहेत तर तिच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही. 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष असला तर तुम्ही बनवू शकता. सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत बघा तिच्यामध्ये जे आहे की 4% जागा 4 राज्यांमधून जे आहे 3 राज्यातून उमेदवार निवडून येणं जे आहे. तर इथं जे आहे ओव्हरऑल जे आहे लोकसभा निवडणूक जी आहे त्याचाही विचार याच्यामध्ये केला जातो आहे बघा. सो मुळात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 2% जागा 3 राज्यातून उमेदवार निवडून येणं. सो मुळात आणि विधानसभा निवडणूक 4 किंवा त्यापेक्षा अधिक जागा ज्या आहे तर त्या निवडून येणं जे आहे. सो इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला जे आहे विधानसभा जे आहे, विधानसभा निवडणुकीत जे आहे 4 किंवा त्याच्यापेक्षा, तर इथं चौथ्या ह्याच्यात लोकसभा जरी असली तरी जे आहे तर ते वर्क होतं बघा. सो इथं हे अपेक्षित नाही आहे आपल्याला, हे अपेक्षित आहे. उत्तर जे आहे तर ते 2 आहे, जे काही चुकीचं स्टेटमेंट आहे. पण इथं विधानसभा आणि लोकसभा पण चालतं चौथ्या ह्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवा. 82चं उत्तर जे आहे तर ते आपलं 2 आहे बघा. देन 87 जे आहे व्हीव्हीपॅटचा जो विचार आहे बघा याच्यामध्ये की व्हीव्हीपॅटचा वापर 2013मध्ये नोक्सेन विधानसभा मतदारसंघात झाला होता. हे विधानसभा मतदारसंघ कुठं आहे तर हा नोक्सेन विधानसभा मतदारसंघ नागालँडमधला आहे, जिथं पहिल्यांदा व्हीव्हीपॅट जे आहे ते वापरलं गेलं होतं. भाषिक अल्पसंख्याक समूहाकरता विशेष अधिकाराची तरतूद कशात आहे? कलम 350 ब. 350 अ जे आहे तर ते जे आहे तुम्हाला आपली जी काही मातृभाषा आहे त्या मातृभाषेच्या बाबतीमध्ये आहे की प्रायमरी एज्युकेशन मातृभाषेतून झालं पाहिजे. आणि 351 जे आहे हिंदी भाषेचा प्रचार प्रसार जे आहे त्याच्यासाठी आहे. 89 जे आहे बघा चकमा मारा लई हे आदिवासी प्रदेश जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहेत? आता बघा चकमा मारा आणि लई जे आहे हे जे प्रदेश आहेत बघा तर ते मिझोजा आहे तिथं आहेत. बाकी मग आता आपण जर बघितलं तर समजा जे आहे आसामचा जर विचार केला तर आसाममध्ये काय आहे? आसाममध्ये जे आहे नॉर्थ कचर आहे बघा, त्याच्यानंतर जे आहे कर्बी अँग्लॉंग आहे आणि बोडोलँड आसाममध्ये येतं बघा. मेघालय जे आहे इथं तर त्या मेघालयमध्ये गारो खासी जयंती आहे, 3 आहेत. याच्यावर एकदा आयोगाने जे आहे असाही प्रश्न विचारला होता, तुम्हाला मॅप दिला होता, गारो खासी जयंती या डॅश दिले होते तिथं आणि विचारलं होतं.
त्रिपुरा जे आहे तर त्रिपुराच्या बाबतीमध्ये जे आहे त्रिपुरा ट्रायबल रिजन जो आहे तो येतो. सो इथं जे आहे चकमा, मारा आणि लय जे आहे ते मिझोराम. याच्यासाठी जे आहे ना मी एक फंडा पण शिकवताना सांगितला होता की मी चकमाला लय मारलं. ओके, मी चकमाला लय मारलं. ओके, म्हणजे काय, मी मिझोराम चकमा लय मारलं. ओके, चकमा मारा लय. ओके, सो हे पण लक्षात ठेवू शकता. अयोग्य जोडी विचारलेली आहे तुम्हाला की वेगवेगळी कलमं जी आहे आणि त्या कलमांमधली अयोग्य जोडी कुठली आहे ते विचारलेलं आहे बघा. सो हिच्यामध्ये जे आहे 239 जे आहे बघा, तर ॲक्च्युली इथं जे आहे बघा 249 जे आहे इथं काय पाहिजे तुम्हाला, तर इथं 240 असणं अपेक्षित आहे बघा. ओके, 240 कलम राष्ट्रपतींचा विशिष्ट केंद्रशासित प्रदेशाकरता नियमावली करण्याचा अधिकार जो आहे. बाकी 241 जे आहे केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाची स्थापना. त्याच्यानंतर जे आहे आता इथं 239 पाहिजे बघा आहे. ओके, 90 नंबरचा जो प्रश्न आहे या 90 नंबरच्या प्रश्नामध्ये चेंजेस आहेत बघा. 90 नंबर जे आहे 239A आहे हे. ओके, विशेष तरतुदी जे आहे दिल्लीसाठी. आणि 240 इथं जे आहे, त्याच्यानंतर इथं 239B हे बरोबर आहे बघा. तिच्यामुळे जे आहे की इथं तुम्हाला एक चेंज आहे बघा. ओके, 239AA तर हे बरोबर आहे. इथं अपेक्षित होतं ते चुकून झालेलं आहे बघा, मिसप्रिंट आहे ते 240 याचं उत्तर जे आहे ते. ओके, सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि मग राष्ट्रपतींचे विशिष्ट केंद्रशासित प्रदेश, मग 239 एक याच्यामधलं जे आहे 239चा रेफरन्स लक्षात ठेवा. 239 केंद्रशासित प्रदेशांमधलं प्रशासन जे आहे ते याच्यामध्ये येतं. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पंचायती निवडणुका घेण्यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे. सो भारतीय जे आहे जे काही कलम आहेत बघा संविधानाची, त्याच्यामध्ये 249K जे आहे हिच्यामध्ये जे आहे आपल्याला पंचायतीच्या निवडणुका घेण्यासंबंधीची तरतूद आहे. मग आता F काय आहे, तर F जे आहे सदस्यत्वासंबंधीची जी अपात्रता असते 249F मध्ये येते. हिच्यामध्ये जे काय आहे, जे म्हणजे काय, ऑडिटिंग जे आहे बघा, लेख्यांचं परीक्षण जे आहे. आणि कलम 243L जे आहे तर संघ आणि राज्य क्षेत्रांना जे आहे तर या गोष्टी लागू करणं जे आहे पंचायत राज संबंधीमधल्या, सो ते येतं. सो इथं जे आहे कलम 243K जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 92 जे आहे बघा. ओके, 92. सो इथं जे आहे पंचायत संस्थांना सार्वजनिक वस्तू आणि सेवा यांचा समर्थपणे पुरवठा करण्यासंबंधी उपाययोजना सुचवणारी तज्ज्ञ समिती कुठली आहे. आता पंचायतच्या ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्या आपण चांगल्या करणं अपेक्षित आहे बघा. हिच्यामध्ये जे आहे की पंचायत संस्थांना सार्वजनिक वस्तू आणि सेवा यांचा समर्थपणे पुरवठा करणारी योजनी मणिशंकर अय्यर कमिटी जी आहे बघा, तर ती ही आहे. आता हिच्यामध्ये पहिली जी व्ही रामचंद्रन जी आहे तर ही DRDA संबंधीची समिती आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे ललित माथुर समिती जी ही जी समिती आहे ही समिती जी आहे पंचायती राजीचे अधिकारां त्याचं हस्तांतरण त्याच्या संबंधीची आहे. आणि श्रीमती राजवंत संधू ही जी आहे बघा तर ही जिल्हा नियोजन समितीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 93 जे आहे बघा बंदर विश्वस्त मंडळाबाबत बिनचूक विधान निवडा, म्हणजे जी पोर्ट ट्रस्ट आहे बघा, पोर्ट ट्रस्ट बोर्डबद्दल यांची स्थापना संसदीय कायद्याने होते. सो आणि यांचं उद्दिष्ट जे आहे बंदरे असलेल्या क्षेत्रामध्ये नागरी सेवा पुरवणं हे आहे. यात केवळ नामनिर्देशित, तर केवळ नामनिर्देशित नाही, हिच्यामध्ये इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड असे दोघे असतात. सो स्थापना संसदीय कायद्याने होते, उद्दिष्ट जे आहे नागरी सेवा पुरवणं हे आहे. सो दोघांचं उत्तर जे आहे तर ते बरोबर आहे. आणि इथं नागरी सेवांबरोबर जे आहे संरक्षणाचा मुद्दा सुद्धा येतो. सो A आणि B दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 94 जे आहे राष्ट्रीय ग्राहक आयोग जे आहे तर त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे बघा. 94 जो आहे राष्ट्रीय ग्राहक आयोगाची स्थापना 1986 मध्ये झाली होती. राष्ट्रीय ग्राहक आयोगामध्ये 11 सदस्यांमध्ये किमान 4 नाही, 1 महिला सदस्य जरी असली तरी चालतं. आणि हिच्यात 1988 असणं अपेक्षित आहे बघा. 86चा कायदा 88 मध्ये स्थापन झालं. तिच्यामुळे जे आहे योग्य विधान एकही नाही हे हिच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 95 नंबरचा जो प्रश्न आहे बघा तर अयोग्य विधान हिच्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे. 95 मध्ये
आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयात कायद्याने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार नागरिकांच्या हक्काचं संरक्षण होतं, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालय कायद्याच्या योग्य पद्धतीनुसार नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतं, असा हा सिनॅरिओ आहे. सो इथं तुम्हाला जे आहे अयोग्य जे आहे तर ते विचारलेलं आहे बघा. सो इथं जे आहे यापैकी अयोग्य विधान जे आहे यापैकी नाही, कारण इथं जे आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जे आहे तर ते भारतीय याच्यानुसार डील होतं बघा. आणि दुसरं जे आहे की अमेरिकी सर्वोच्च न्यायालय जे आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉनी वर्क होतं. सो तुम्हाला अयोग्य विधान याच्यामध्ये निवडायला सांगितलेलं आहे, तर याच्यातलं कुठलंही विधान जे आहे ते अयोग्य नाही. उत्तर जे आहे 4, दोघे विधानं जे आहेत ती बरोबर आहेत बघा, यापैकी नाही. ओके, तुमची जी आन्सर की आहे त्या आन्सर कीमध्ये कदाचित हे ए बी झालं असेल, तर बरोबरच्या याच्याने अयोग्यच्या याच्याने 4 उत्तर आहे. सो तो एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणतं कलम संसदेमध्ये वापरात येणाऱ्या भाषेसंबंधी आहे. संसदेमध्ये जी भाषा वापरली जाते तिच्या संबंधीचं जे कलम आहे ते आहे कलम 120. ओके, 121 जे आहे संसदेमधल्या चर्चेच्या निर्बंधांसंबंधीचं कलम 121 आहे बघा. 122 जे आहे की संसदेमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत किंवा संसदेमधले जे व्यवहार आहे त्याची न्यायालयीन चौकशी होऊ शकत नाही, ते आहे. 118 जे आहे बघा की याच्यामध्ये जे आहे ओव्हरऑल जे आहे बघा जी काही संसदेमधल्या ज्या काही प्रक्रिया आणि त्याशी संबंधित बाबी आहे तर त्याच्याशी रिलेट हे करतं. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 97 जे आहे बघा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल बिनचूक विधान. 101वी घटना दुरुस्ती जी आहे तर 101 नाही आहे, 102वी घटना दुरुस्ती आहे बघा ही 102. ओके, आणि याचं जे आहे 2018 मध्येही झाली होती. याचं कलम जे आहे ते 338B आहे बघा. आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 3 सदस्य यांचा कालावधी जे आहे याच्यामध्ये 3 वर्ष जे आहे. ओव्हरऑल जे आहे ना की याच्यामध्ये एक गोष्ट असते की 2 वेळपेक्षा जास्त वेळा तुम्हाला हा स्कोप मिळत नाही. तुम्ही जास्त वेळा 2च वेळा पद भूषवू शकता. उत्तर फक्त ब आहे. त्याच्यानंतर जे आहे लोकसभेतील सामाजिक न्याय सक्षमीकरण समिती अंतर्गत कुठले विभाग येतात. सो याच्यामध्ये जे आहे सामाजिक न्याय सक्षमीकरण, आदिवासी व्यवहार आणि अल्पसंख्याक व्यवहार असे 3ही आहे ते याच्यामध्ये येतात. देन नेक्स्ट वन जे आहे 99 विरोधी पक्षनेत्याबद्दल योग्य विधान निवडा. विरोधी पक्षनेता जो आहे तर इथं जे आहे बघा सगळ्यात पहिलं 1969 मध्ये विरोधी पक्षनेत्याला अधिकृत मान्यता मिळाली. ओके, हे बरोबर आहे बघा. भारतीय संविधानामध्ये या पदाचा उल्लेख नाही आहे. याला जे आहे 1977 मध्ये जे आहे स्टॅट्युटरी किंवा वैधानिक मान्यता जी आहे ती मिळाली होती. सो हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत बघा. आणि आपला शेवटचा प्रश्न जो आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणतं कलम केंद्र सरकारने काढलेल्या कर्जाशी संबंधित आहे. सो केंद्र सरकारने काढलेल्या कलमाशी संबंधित असणारं जे कलम आहे बघा तर ते कलम जे आहे 292 हे कलम आहे. 293 हे जे आहे हे राज्य सरकारचं कर्ज जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. ओके, सो आता बघा की तुम्ही जो पेपर सोडवताय त्या पेपरचं ॲनालिसिस करा. तुम्हाला किती प्रश्न बरोबर येत आहेत, कुठं चुकत आहेत, कुठल्या ह्याच्यावर वारंवार गल्लत होते आहे, तर हे नीट बघणं गरजेचं आहे. पेपर प्रॉपरली 2 तासात कव्हर होतो आहे का, ह्या गोष्टी पण आपल्यासाठी मॅटर करतात. हे सगळं जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर त्याच्यानुसार आपण पुढच्या टेस्टसाठी प्लॅनिंग करू शकतो. आणि सर्वांनी टेस्टचं टाईम टेबल पण बघा. ओके, त्याच्यानुसार गोष्टी ज्या आहेत त्या करा. बऱ्याच लोक टेस्टचं टाईम टेबल नाही बघत. मागच्या वीकमध्ये टेस्ट नव्हती, बरीच लोक जी आहेत तर ती आली होती टेस्टसाठी. सो त्या गोष्टी ज्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन दोघांनी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. सिन्सिअरली टेस्ट द्या, टेस्ट बुडवू नका. तुम्ही जर टेस्ट सिन्सिअरली दिला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील. सो भेटूयात नेक्स्ट टेस्टसाठी. सर्वांना जे आहे बेस्ट ऑफ लक. थँक्यू ऑल ऑफ.